ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते. माझे आई वडील दोघंही आता इकडे ऐकतायत या सेशन मध्ये, त्या दोघांनाही वंदन करते. ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते. आणि श्रोते तुम्ही सगळे जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं कौतुक करायचं आहे या कारणाकरिता, कारण तुम्ही राहताय सगळे लांब, तुम्ही अमेरिकेत राहता सगळे, आणि तिकडे राहून पण तुम्हाला कुठल्या विषयावर चिंतन व्हावं असं तुमच्या सगळ्यांमध्ये चर्चा झाली होती बहुतेक. कारण माझं आणि आशुतोष दादांचं जेव्हा बोलणं झालं की कुठला बरा विषय आपण चिंतनाला घेऊ शकतो, तेव्हा आमची चर्चा चालू होती आणि आम्ही एक वाक्यतावर आलो नाही, म्हणजे एक निश्चय आमचा तेव्हा झाला नाही. मग त्यांनी तुमच्याकडे सगळ्यांची चर्चा केलेली असणार आहे आणि त्याच्यावरनं असं दिसून आलं की ज्ञानेश्वरीवर चिंतन व्हावं असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं ठरलं. तर म्हणून तुमचं कौतुक करायचं आहे की एवढ्या लांब असून आज एवढी वर्ष झाली आहेत ज्ञानेश्वरी लिहून, पण ज्ञानेश्वरी अभ्यासावी वाटती आहे, म्हणून तुमचं सगळ्यांचं कौतुक. ज्ञानेश्वरी आपल्याला वाचता येते, म्हणजे आपण मराठी आहोत याचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे बरं का. म्हणजे जे मराठी नाही आहेत त्यांचं कधीतरी वाईट वाटतं मला, कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्यांना वाचायला मिळत नाहीये. आणि आपल्या या मराठी भाषेने इतकी समृद्ध आहे ही भाषा, ही भूमी, महाराष्ट्र ही भूमी, ही फक्त ज्ञानेश्वरांसारखे संत नाही दिले, आपल्याला भरपूर संत दिलेत. बघा, आपल्याकडे तुकोबाराय झाले, तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला काय दिलं, 4,500 अभंग तुकाराम महाराजांनी आपल्याला. आपल्याकडे समर्थ रामदास स्वामी आहेत, म्हणजे समर्थ रामदास स्वामींचा आपल्याला दासबोध माहिती आहे, आपल्याला फार फार तर त्यांचे मनाचे श्लोक आणि त्यांचा आत्मारामा ग्रंथ माहिती आहे. पण त्यांचे स्फुट अभंग किंवा त्यांच्या सगळ्या अभंगांचा जर आपण विचार केला तर 36,000 श्लोक तरी होतील, इतकं आपल्याला समर्थ रामदास स्वामी देत आहेत. आपल्याकडे एकनाथ महाराज आहेत, एकनाथ महाराजांनी एकतर रामायण दिलेले आपल्याला, एकनाथी रामायण उचलायला जड आहे, इतका मोठा तो ग्रंथ. आणि एकनाथी भागवत जे आहे, म्हणजे मूळ भागवत, ते 18 स्कंदांचं आहे. आणि त्या 18 स्कंदांवर एकनाथ महाराजांनी फक्त त्याच्यामधल्या एका स्कंदावर भागवत लिहिले, 11वा स्कंद, एकादश स्कंद. आणि एकादश स्कंदावर जे भागवत लिहिलंय एकनाथ महाराजांनी, त्याची ओवी क्रमांक, संख्या क्रमांक किती आहे, 18,800. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आपल्याकडे नामदेव महाराज आहेत, नामदेवांची नामदेव गाथा आहे आपल्याकडे आहे. ज्ञानेश्वरांचं आपल्याकडे हरिपाठ आहे. हरिपाठ फक्त ज्ञानेश्वरांचं नाहीये बरं का, 5 संतांचा हरिपाठ आहे, त्याला पंचरत्न हरिपाठ असं म्हणतात. आपल्याकडे हरिपाठ आहे, आपल्याकडे त्यांचा अमृतानुभव सारखा ग्रंथ आहे. आणि त्याच्याही पुढे आपल्याला जर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय तर ते म्हणजे 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी. बापरे, म्हणजे फक्त मराठी भूमीमध्ये अजून कितीतरी संत गुलाबराव महाराज वगैरे घेतलेलेच नाहीत आपण. फक्त ही आत्ता जी संत मंडळी आपण पाहिली, आणि ही मंडळी आपल्याला काय देऊ करतायत एवढं जरी पाहिलं तरी आपल्या एका आयुष्यात ते कसं बरं सगळं वाचून होणार आहे. आणि आपण कितीसा आपला वेळ नको ते करण्यात वाया घालवतो बघा. आपण टीव्ही बघतो, आपण व्हॉट्सअपवर असतो, आपण जर सगळं ते करत बसलो तर हे सगळं जे आपल्या संतांनी आपल्यासाठीच निर्माण केलंय ते आपण अभ्यासावं कधी. हा अभ्यास असा शब्द वापरला बरं का मी, अभ्यास. पारायण असा शब्द नाही वापरला, कारण पारायण झाली असतील बरं का आपली, आणि आता या ग्रुपमध्ये ज्यांनी जॉईन केलेला आहे त्या बऱ्याच जणांचा अभ्यासही असेल असं मला म्हणायचंच नाहीये, पण प्रत्येकाने अभ्यास करावा. पारायण म्हणजे काय असतं माहितीये का, फक्त सगळं एकत्र वाचून काढणं, म्हणजे अर्थ किती समजलाय, अर्थ किती समजला नाही याचा बघायचंच नसतं. आणि ठीक आहे, तेही काही वाईट नाही बरं का, एकदा पारायण झालं पाहिजे, एकदा नजरेखालनं सगळं गेलं पाहिजे, पण
आपली वृत्ती अभ्यासू हवी आणि मग पारायण न करता आपण त्यात परायण होऊ. मग परायण म्हणजे काय? परायण म्हणजे त्याच्यात रमणं आणि ते जाणणं. म्हणजे समजून जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो तेव्हा तेव्हा आपण त्याच्यामध्ये परायण असं होतो. म्हणून पारायण न करता किंवा फक्त पारायण प्राप्तीपेक्षा आपण नारायण प्राप्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण इतकं सगळं आपले संत आपल्याला देऊ करतायत. बघा, या ज्या आहेत बहिणाबाई म्हणजे तुकाराम महाराजांच्या शिष्या, त्यांनी इतकं सुंदर अभंग रचलाय. मी जाणार आहे बरं का, आपला मूळ जो विषय आहे त्या विषयाकडे जाणार आहे. ज्ञानेश्वरीवर चिंतन, ज्ञानेश्वरीवर निरूपण हा आपला विषय आहे. आणि ज्ञानेश्वरीचे डेली इम्प्लिकेशन, कसा फायदा होऊ शकतो ज्ञानेश्वरी जर वाचली तर, हा आपला आजचा विषय आहे. पण त्या विषयापर्यंत पोहोचेपर्यंत ज्ञानेश्वरी मुळात आहेच कशी किंवा ती कोणाकडनं निर्माण झाली आहे? ती ज्ञानेश्वर महाराजांकडनं निर्माण झाली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत हे कळणं फार गरजेचं असतं. आपल्याला माहिती असतं बरं का, पण त्यांचे गोडवे गायला आपल्याला आवडतात आणि त्यांचे गोडवे ऐकायलाही आवडतात. म्हणून आपण ऐकूया. ते ऐकूया कोणाच्या, सगळेच संत जे होऊन गेले. खूप छान अभंग आहे तो, दिलाय आपल्याला बहिणाबाईंनी. आणि तुम्हाला माहिती असणार आहे तो अभंग, अगदी फेमस अभंग आहे. बहिणाबाई असं म्हणतायत की संत कृपा झाली इमारत फळा आली. म्हणजे या संतांची आपल्यावर कृपा झाली, संत कृपा झाली आणि इमारत, एक इमारत, ती साधी इमारत नाहीये बरं का, ते देऊळ आहे, देऊळ. आणि त्या देवळाचा पाया काय आहे? काय म्हणताय बहिणाबाई? बहिणाबाई असं म्हणताय की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. आता ते देवालय म्हणजे ते देऊळ जर उभं असेल तर त्याचा पाया कोणी रचलाय? बघा, आपण प्रत्येक संतांकडून काहीतरी शिकायचंय. आपण एकनाथ महाराजांकडनं काही शिकायचंय. एकनाथ महाराजांकडनं प्रपंच कसा उत्तम करावा, म्हणजे प्रपंच करू नका, तो वाईट असतो, पैसा कमवू नका, असं काहीही एकनाथ महाराजांकडे दिसत नाही. एकनाथ महाराजांचा प्रपंच फाटका नव्हता, तो रडका नव्हता, उत्तम प्रपंच होता. एकनाथ महाराज सोन्याच्या ताटलीत रोज जेवत असत बरं का, आणि पंचपक्वानांचं जेवण रोज जेवत असत. एवढं भाग्य आपल्यालाही नाहीये. पंचपक्वानांचं जेवण आणि परत त्यांची पत्नी त्यांना सुयोग्य अशी होती, भांडण तंटा नाही. आणि इतकं सगळं छान सुरळीत असताना पण त्यांनी काय केला हो परमार्थ? म्हणून जर परमार्थ शिकायचा आहे, तो प्रपंच आणि परमार्थ याची सांगड शिकायची तर ती आपल्याला एकनाथ महाराजांकडनं शिकावी लागते. मग नामदेवांकडनं काय शिकायचं? सगळे संत आपल्याला काय काय देऊ करतायत आपले. नामदेव महाराज आपल्याला शिकवतात की कसा प्रचार करावा. त्या काळी 400 वर्षापूर्वी नामदेव महाराजांचे जे अभंग आहेत आपण जर बघितलं तर ते अभंग आज ग्रंथ साहिबा, जी पंजाबी लोकांचा ग्रंथ, धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत. म्हणजे आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे. कसा प्रचार केला असेल, कीर्तनाचा प्रचार करा, कीर्तन. कीर्तन इतकं उत्तम केलं की पंजाब पर्यंत नाव लौकिक पोचलं आपलं महाराष्ट्र भूमीचं. म्हणून प्रचार शिकायचा तो नामदेव महाराजांकडनं. तुकोबा राय आणि समर्थ यांच्याकडनं काय शिकायचं? तर यांच्याकडनं प्रपत्ती आणि प्रतिकार. बघा, सगळे शब्द नवीन वाटतात, आपण शिकून घेऊया. लहान मुलांना आम्ही शिकवतो, आम्ही शिबिरं घेतो शिवथर घळीमध्ये. तिकडे समर्थांनी दासबोध लिहिलाय, त्या ठिकाणी दर मे महिन्यात, या वर्षी नाही झालं पण प्रत्येक वर्षी लहान मुलांची शिबिरं घेतो आम्ही. निशुल्क असतात बरं का, पैसे न घेता शिकवतो. कारण आम्ही सेवाभावाने तिथे जातो आणि तिकडे लहान मुलांना जे शिकवलं जातं ते नकळत, म्हणजे कळलं नाही तरी चालेल, कानावर पडू देत, ऐका. पण आता आपलं सगळ्यांचं वय तसं नाही. आपलं सगळ्यांचं वय असं आहे की आपण सगळं समजून अभ्यास करून ते केलं पाहिजे. मग काय शिकायचं आपल्याला? समर्थांकडनं काय शिकायचंय, तुकोबारायांकडनं काय शिकायचंय? तर या दोघांकडनं प्रपत्ती म्हणजे भक्ती अशा प्रकारेने केली आहे आपल्या सद्गुरूंची की सगुणात दर्शन त्यांना द्यावं लागलंय. बघा, आपण अशी भक्ती करतो का की ते तत्व आपल्या आपल्या घरी जे
आपलं देवघर असतं तिकडे मूर्ती असतात आणि त्या कायम मूर्ती म्हणूनच राहतात, कोणी प्रगटच होत नाही त्याच्यामधनं. कारण आपली भक्ती पण तेवढीच असते. मग यांनी काय केलं, प्रपत्ती योग अशा प्रकारे की त्यांचं आराध्य दैवत त्यांचे सद्गुरू हे समोर प्रकट झाले, हे शिकावं आपण यांच्याकडनं. प्रतिकार प्रतिकार पण या दोघा संतांकडनं शिकायचं आहे बरं का. कारण ते संत थोडेसे कठोर पण होतात, म्हणजे प्रासंगिक ते कठोर होतात. ते आपल्याला ओरडतात पण, ते पितृभूमिकेमध्ये जातात आणि कान पकडतात, आपले चुकले की कान पकडतात. म्हणजे जर कोणी चुकीचं वागलं, दुष्टांचं निर्दालन करणं, हे सगळं आपल्याला हे संत शिकवतायत. आणि ज्ञानेश्वर महाराजांकडनं काय शिकायचंय, ज्ञानेश्वर महाराजांकडनं प्रतिभा कशी असावी हे आपल्याला शिकायचंय. आजचा विषय आपला ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. बहिणाबाई असं म्हणतायत की ज्ञानदेवा रचिला पाया, उभारिले देवालया. आणि संपूर्ण अभंग घेत नाही, कारण प्रत्येक अभंगाबद्दल जर एक एक स्वतंत्र प्रवचन होऊन जाईल. प्रत्येक अभंग, प्रत्येक विचार असं उडूडतच बघावं लागेल. कारण काय आहे, विषय इतका सखोल दिलाय मला आशुतोष दादांनी आणि तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करण्यासाठी, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि 1 तास आणि 1 तासामध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करते बरं का विषय. 1 तास किंवा अजून एक 10 मिनिटं पुढे. पण तेवढ्या वेळात त्या ज्ञानेश्वरीच्या आत नाही जाता येणार आहे आपल्याला. म्हणजे एक समुद्र आहे, अथांग पसरलेलं समुद्र आहे. त्या समुद्राच्या काठाशीच उभा राहून आपण त्या समुद्राचं अवलोकन करणार आहोत की काय सुंदर आहे, काय विस्तारित आहे, असंच करणार आहोत. पण डुबकी मारायला नाही वेळ आपल्याला. म्हणजे गागर में सागर 1 तासात ज्ञानेश्वरी नाही होऊ शकते, कारण तो विषय असा अवघड आहे. त्याला आपण काय करणार. बहिणाबाई असं म्हणतात की तुका झाल्यासे कळस, म्हणजे त्याच अभंगामध्ये की तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणजे कळस जर तुकाराम महाराज असतील, वाचावा आपण. तुकाराम गाथा वाचावीच लागते हे सगळं समजण्यासाठी. पण या सगळ्याचा पाया काय आहे, म्हणजे आपण किती सुयोग्य ग्रंथ असा निवडलाय सुरुवातीलाच अभ्यास करण्यासाठी. पण तुका झालासे, तुका ज्ञानदेवा रचिला पाया. पण ज्ञानदेवाने काय केलंय, तो पाया रचण्याचं काम केलंय. आणि आपण सगळ्यांनी पहिला ग्रंथ अभ्यासासाठी कुठला निवडलाय, तर तो म्हणजे ज्ञानेश्वरी निवडलाय. म्हणजे आपण योग्यच दिशेने वाटचाल करतो. बघा, हा आजचा विषयाचा उपक्रम आहे. उपक्रम म्हणजे स्टार्ट ऑफ द सब्जेक्ट, तिकडून सुरू करणार आणि अगदी शेवटी एका ठिकाणी येऊन आपण थांबू. आणि सुरुवात कुठून केली आणि शेवट कुठे करणार, याच्यामध्ये एकवाक्यता पाहिजे. देर हॅज टू बी सिमिलॅरिटी बिटवीन वेअर वी स्टार्ट द सब्जेक्ट अँड वेअर वी एंड द सब्जेक्ट. कारण कुठून तरी चालू करून कुठेतरी तरी संपलं तर काही आगापिचाच राहणार नाही. म्हणून सुरुवात याच्याने करायची आहे की ज्ञानदेव रचिला पाया. म्हणून मूळ ग्रंथ आहे तो. बघा, आपले ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत, हा ग्रंथ देणार ते आपल्याला कळलं पाहिजे. ही चारही भावंड, या चारही भावंडांना 4 वेद असं म्हटलं जातं. अहो, वेद अनंत बोलतायत. वेद किती बोलतायत, तुम्हा आम्हा एका आयुष्यात संपत नाही. करतच राहिलो तरी त्याच्यामधला अभ्यास संपणार नाहीये. आणि या 4 भावंडांना 4 वेद असं म्हटलंय. आणि आमच्या परमपूज्य मंदाताई गंधे, परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या व्हिडिओज, ऑडिओज तुम्हाला युट्यूबवर ऐकायला मिळतील. जरूर ऐका. तुम्हाला जे काही मिळतंय त्याच्याबद्दल ते युट्यूबवर त्यांचं नाव लक्षात ठेवा, ऐका, एक वही पुस्तक करा आणि सगळे नोट्स लिहून काढा. हे आत्ता असलेले संत आहेत. आपलं सुदैव असं आहे की आत्ता संत आहेत बरं. मंदाताई काय म्हणतात बरं का या 4 भावंडांबद्दल, म्हणजे या 4 भावंडांना 4 वेद असं म्हटलं जातं. पण आमच्या मंदाताई त्यांना 4 वेद न म्हणता त्यांना 4 महावाक्य म्हणतात. आता हे वेद म्हणजे नक्की काय आणि मग त्याच्यामधलं महावाक्य म्हणजे काय, हे 4 दिवसांचं प्रवचन होईल सेपरेट. पण थोडक्यात सांग, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती, कोणाला माहित नाही असं म्हणत नाहीये मी. पण ज्यांना हा विषय नवीन असेल त्यांच्यासाठी 4 महावाक्य म्हणजे त्या संपूर्ण वेदांमधनं फक्त 4च गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, 4च वाक्य आहेत फक्त, त्यांना 4 महावाक्य असं म्हटलं जातं. कारण ती 4च वाक्य जीव आणि ब्रह्म ऐक्य याच्याबद्दल बोलतात. जीव आणि ब्रह्म एकच आहे अशा पद्धतीने जर आपण कधी ऐकलंच नाही, श्रवणच नाही केलं, तर त्याचा अनुभव कसा घेणार आपण. आमच्या मंदाताई या 4 भावंडांना
4 वेद न म्हणता 4 महावाक्य म्हणतात, कारण महावाक्यच इम्पॉर्टंट असतात. म्हणजे सगळ्या वेदांचा सार त्या 4 महावाक्यात. आणि ती 4 महावाक्य म्हणजे ही 4 भावंड. काय सुंदर विचार आहे. सगळे जण आपल्याला शिकवतातच आहे. बघा, मुक्ताई यांची सगळ्यात धाकटी बहीण, चौघांपैकी सगळ्यात धाकटी बहीण. मुक्ताईच्या मुखी सुंदर अभंग आहेत बरं का, आपल्याला शिकण्यासारखे अभंग आहेत. त्या अभंगांना ताटीचे अभंग असे म्हणतात. ताटीचे अभंग प्रसंग तुम्हाला बऱ्याच जणांनाही माहिती असेल, पण ताटीचे अभंग हे मुक्ताबाईंच्या मुखी आहेत. आणि प्रसंग असा घडला होता की ज्ञानेश्वर महाराज असं आपल्याला दाखवतायत, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला असं दाखवतायत की ते समाजाच्या अवहेलनेला कंटाळले. म्हणजे समाज त्यांच्याशी व्यवस्थित नाही वागला हे आपल्याला माहिती आहे. त्यांना भिक्षा कोणी देत नव्हतं, त्यांना उपाशी राहावं लागत होतं, त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं. हे सगळं करताना त्यांचं वय 4ही भावंडांचं लहान होतं. आणि असं सगळं असताना एकदा असं म्हणे बरं का, म्हणजे असं आपण समजून घ्यायचं. असं म्हणे की ज्ञानेश्वर महाराज चिडले. आता ज्ञानेश्वर महाराज चिडणं शक्य आहे का हो? म्हणजे बघा, जर शांती ब्रह्म असं म्हंटल म्हणजे आपल्याला एकनाथ महाराज आठवले पाहिजे. वाचावंच सगळं, वाचावी गाथा, वाचावी त्यांचं भागवत, त्यांचं वाचावं. कारण शांती ब्रह्म म्हणून एकनाथ महाराज ओळखले जातात. मग भक्ती प्रेम असं जर म्हंटल तर आपल्यासमोर नामदेव महाराज उभे राहतात. कारण नामदेव महाराजांबरोबर विठ्ठल स्वतः सगुण रूप घेऊन जेवत असत. आपल्याला शिवकल्याण राजा असं म्हटलं तर समोर शिवाजी महाराजच उभे राहतात. तसं ज्ञान, फक्त ज्ञान असा शब्द उच्चारला तर आपल्यासमोर ज्ञानेश्वर महाराज उभे राहतात. आणि मग हे कसं काय समजून घ्यायचं की ज्ञानेश्वर महाराज रागवले? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज लहान असताना त्यांनी साधना केली आणि मग नंतर ते त्या पदावर गेले, छे छे, असं नाहीच. मुळी ते ज्ञानच प्रगट झालंय. आणि ते जर ज्ञानच स्वतः असतील तर ते चिडतील का? त्यांच्या मनामध्ये कुठल्या वृत्ती तरी उठतील का? मग आपल्याला काय शिकवायचंय? हे ताटीचे अभंग, हे ताटीचे अभंग म्हणजे काय माहितीये का? प्रसंग असा घडला होता की ज्ञानेश्वर महाराज चिडलेच समाजावर. आणि त्यांचं घर, झोपडी वजा घर लक्षात आणा, डोळ्यापुढे आणा. ते कसं घर असेल ज्ञानेश्वर महाराजांचं? छोटस, काही नाही, खायला भिक्षा मिळत नसतो त्यांना. त्यांचं घर कसं असेल? आणि त्या घरी म्हणे ते आतमध्ये आले आणि आतमध्ये छोटीशी खोली असेल. त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि आतून कडी लावली. प्रसंग आणा डोळ्यापुढे, लहान आहेत सगळी भावंड. घर काय असणार? त्या दरवाजाला ताटी असं म्हटलेलं आहे. आणि तो दरवाजा जो लावून घेतला ज्ञानेश्वर महाराजांनी, आतमध्ये म्हणे ते रागवून बसले. आता ही सगळी जी आहे ना, ही सगळी लीला आहे, लीला. ज्ञानेश्वर महाराजांना आणि मुक्ताईला आपल्याला काहीतरी शिकवायचंय. हे सगळे संत प्रगट का झाले? आपल्याला शिकवण्यासाठी. कारण आपण रागवून बसतो, ते रागवत नाहीत. काय सुंदर शिकवण आपल्याला मिळते या ताटीच्या अभंगांवरनं. हे सगळी त्यांची लीला आहे, ते खरे रागवलेलेच नाहीयेत. आणि काय शिकायचंय या प्रसंगावरनं? काय शिकायचंय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आत बसलेत. तो दरवाजा काय, तो छोटासा दरवाजा हलकासा असेल हो, तरी आतमनं दरवाजा लावून घेतलाय. एक पहिली गोष्ट शिकायची आहे की तो दरवाजा जो आहे ना, तो भिंतीसारखा मजबूत नाहीये, ती साधी ताटी आहे. याचा अर्थ असा की आतमध्ये जर साक्षात ज्ञान बसलं असेल, त्या ताटीच्या पलीकडे जर ज्ञान असेल आणि त्या ज्ञानाच्या या बाजूला जर आपण असू, तर मध्ये फक्त ताटी आहे, घट्ट भिंत नाही. म्हणून घाबरून जायचं अडलेलं नाहीये. जर आपण शोध घेतला ज्ञानाचा तर त्या बाजूला जाणं सहज शक्य आहे. हे आपल्याला याच्यावरनं शिकायचंय. आणि ती ताटी आहे बघा, ताटी, ती ताटी लावली आहे ना, तेव्हा मुक्ताई त्यांची धाकटी बहीण त्यांना सांगतेय, ज्ञानदादा, ज्ञानदादा, ताटी उघडा. याच्यावरनं काय शिकायचंय? याच्यावरनं हे शिकायचं की जर आपण या बाजूला उभे आहोत आणि ताटीच्या त्या बाजूला जर ज्ञान असेल तर दरवाजा उघडा.
ज्ञानाचा दरवाजा उघडा असं सांगावं लागतं आपल्याला. ते ज्ञान स्वतःहून येत नाही आपल्याला, आपण मेहनत घ्यावी लागते. आपण ग्रंथांपर्यंत जावं लागतं, आपण सद्गुरूंकडे जावं लागतं. सद्गुरूंना ते ज्ञान मला खुलं करा असं सांगावं लागतं. म्हणून मुक्ताबाई इथून म्हणतायत की ज्ञानादादा ताटी उघड, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि अजून एक सुंदर शिकता येत आहे आपल्याला या प्रसंगावरनं, की ताटी जी लावली, दरवाजा जो लावलाय तो आतल्या बाजूने लावलाय. म्हणजे काय ती छोटीशी कडी असेल, पण या बाजूने मी काहीच करू शकत नाहीये. म्हणजे मी कितीही ग्रंथ वाचले स्वतः, मी कितीही अभ्यास केला, माझं मला ज्ञान होईल, मी माझी माझी आतपर्यंत जाईल त्या ज्ञानापर्यंत, शक्य नाही. बाहेर उभा राहून हाक मारली पाहिजे की माझ्यासाठी ते ज्ञान खुलं करा. आणि तुमच्यावर जेव्हा प्रसन्न होतील, तुमची हाक जेव्हा आतपर्यंत ऐकू जाईल, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय करतील, आतून तो दरवाजा उघडतील आपल्यासाठी. बघा, ज्ञान जर प्रगट व्हायचं असेल तर ते ज्ञानाने आपल्यापर्यंत यावं लागतं. आपण इकडे राहून काहीच करू शकत नाही. ते ज्ञान खुलं करून देतात आपल्याला. काय सुंदर शिकवण आहे, फक्त ताटीचे अभंग. आणि असे ह्या ज्ञानेश्वरांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिलाय. जो विचार मगाशी घेतला की आज ज्ञानेश्वरी मध्ये डुबकी मारताच येणार नाहीये, कारण विषयच खूप मोठा आहे. कसे होते ज्ञानेश्वर, त्यांची उंची कळली पाहिजे आपल्याला ज्ञानेश्वरांची. जोपर्यंत बाहेर उभा राहून उंची कळत नाही, तोपर्यंत कोणाचा ग्रंथ वाचतोय आणि ते आपल्याला काय देऊ करतायत हे आपल्याला कळत नाही. बघा, या अवहेलनेला ते कंटाळले होते, ती त्यांची लीला होती. आणि अजून एक लीला केली आहे, ती म्हणजे निवृत्तीनाथांनी. निवृत्तीनाथ हे त्यांचे मोठे भाऊ आहेत. आणि त्यांचे फक्त मोठे भाऊ नाहीत, ते त्यांचे सद्गुरू पण आहेत. आणि या समाजाच्या अवहेलनेला, हेटाळणीला असे कंटाळले एक दिवस निवृत्तीनाथ, की एक दिवस ते येऊन म्हणतायत ज्ञानदेवांना, अरे ज्ञाना, हे आपल्याशी असं सगळे का वागतात रे? यांना कळत नाही का की आपण ब्रह्मस्वरूप आहोत? आणि आपण जर ब्रह्मस्वरूप आहोत तर आपल्या ठिकाणी कुठली आली रे जातभेद? कुठला आलाय जातभेद? कुळ, धर्म, कुळाचार हे सगळं आपल्याला लागू पडतं का? जात, धर्म हे आपल्याला काही लागू पडत नाही. निवृत्तीनाथांचा मुख्य अभंग बघा काय, ते असं म्हणतायत की निवृत्ती म्हणत असे ऐकत ज्ञानेश्वरा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत बघा, अभंग ऐकायला पण गोड वाटतात बरं का कानाला, म्हणून आपण त्यांचेच शब्द घ्यायचे, मग लगेच गोड वाटायला लागतं. निवृत्तीनाथ असं म्हणतायत, निवृत्ती म्हणत असे ऐकत ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐसी असे, की मला काही पटत नाही बुवा. हे सगळं आधी ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकून घेतलं, आपल्या मोठ्या भावाचं आणि आपल्या सद्गुरूंचं. आणि आपण आज इतक्या वर्षांनंतर कोणाची आठवण जास्त काढतोय हो? आपण ज्ञानेश्वर महाराजांना जास्त आठवतो की आपण निवृत्तीनाथांना जास्त आठवतो? ते सद्गुरू असून पण आहे की नाही, आपण ज्ञानेश्वर महाराजांना जास्त आठवतो. काय असेल त्याच्या पाठचं कारण? कारण उत्तर बघूया आपण. काय पद्धतीचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय बघा. शिकवण आहे आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज अशा पद्धतीने समजवत आहेत आपल्या मोठ्या भावाला. ते असं म्हणतात की अरे अहो दादा, आपल्याशी ज्या पद्धतीने हा समाज वागतोय ते योग्यच आहे. बघा, त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं होतं, स्वतःचा जीव संपवावा लागला होता, कारण समाजाने सांगितलं होतं. आणि स्वखुशीने आई वडिलांनी संपूर्ण आपलं जीवन संपवलं होतं. आणि असं असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आपल्या मोठ्या भावाला की समाज जे वागतोय ते योग्यच आहे. नवीन विचार आहे बरं का आपल्याला हा. का का असं म्हणाले ज्ञानेश्वर? कारण ते असं म्हणतायत की कितीही म्हटलं, नाही म्हटलं तरी आपण संन्यासाची पोरं आहोत. आणि संन्यासाच्या पोरांना जर असंच स्वीकारलं समाजाने, त्यांची अवहेलना न करता, तर पूर्ण समाजामध्ये स्वैराचार चालेल. कोणी पण कसं पण वागा. आज कोणी पण काही पण करतंय, लग्न न करतात होतायत मुलं, चालतंय ना आज, पण त्या काळी ते चालत नव्हतं. म्हणून समाजाची जी बंधनं असतात ती योग्य असतात. समाज आपल्या समोर एक बंधन, कितीतरी गोष्टी आपण समाज काय म्हणेल हा विचार करून थांबलेलो असतो, आणि त्याला आपण त्या गोष्टीसाठी
आपण समाजाला थँकफुल राहिलं पाहिजे बरं का. ते समाजाच्या बंधनामुळे आपण जपून वागतोय. काय उत्तर दिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी? काय उत्तर दिलंय बघा. हा, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की अविधी आचरण परमदूषण. प्रत्येक शब्द समजून घ्यायचा पाहिजे, आपण समजून घेतला पाहिजे जो ज्ञानेश्वरांना सांगायचा आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की अविधी आचरण, विधीच्या विरुद्ध आचरण जर केलं तर परमदूषण आहे ते. अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोलिलेला. म्हणून या संत अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. जनांना आपण वर्तन करून दाखवायचं असतं. आपलं काम सोपं नाही. जर आपण संत असं म्हणून घेतोय तर आपल्यावर जबाबदारी आहे. बघा, कायद्याच्या चौकटीत एक कायद्याचा नियम असतं बरं का. आणि त्या कायद्याच्या चौकटीत जेव्हा आपण सगळे वागतो व्यवस्थित, साधं, बिलं व्यवस्थित भरा, शेजारच्यांना त्रास देऊ नका, साधं आयुष्य व्यवस्थित जगा, असं जर आपण वागलो तर आपल्याला सभ्य असं म्हटलं जातं. पण कायद्याच्या चौकटी सकट न्याय, नीती, धर्म या सगळ्याचं आचरण जे करतात त्यांना सज्जन असं म्हणतात. म्हणजे बघा, एक आहेत सभ्य, दुसरे आहेत सज्जन, आणि त्याच्याही पुढचे जे असतात ते या न्यायाच्या, या कायद्याच्या चौकटीत पण वागतात, न्यायाने पण वागतात, धर्माने पण वागतात, आणि हे सगळं दुसऱ्यांना पण शिकवतात. त्यांना म्हणतात संत. म्हणजे एक आहेत सज्जन, एक आहेत सभ्य, एक आहेत सज्जन, आणि एक आहेत संत. म्हणजे संत म्हणजे स्वतः तर वागतातच, पण दुसऱ्यांना तसं वागवून शिकवतात. म्हणून इकडे असं म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, असं म्हणतायत की म्हणून या संत अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. कुळीचा कुळधर्म, आपला कुळधर्म अवश्य आचरावा. नाही चालत होते सोडून. कुळधर्म, कुळाचार जर नाही केलात, जर तुम्हाला कर्मच जमलं नाही, कारण कर्म, उपासना आणि ज्ञान अशी शिडी आहे. जर साधं कर्म कसं वागावं हे जमलंच नाही तर ज्ञानाच्या प्रांतापर्यंत जाणार कसे आपण? म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणताय की कुळाचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. ज्ञानदेव म्हणे ऐकजी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. धर्मशास्त्रामध्ये एवढं सगळं सांगितलेलं आहे. म्हणून समाज जे वागतोय ते चांगलंच आहे. आहे की नवीन विचार आपल्यासाठी? उगाच आपण समाजाला दूषण देत बसतो. समाज आहे म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे खरं म्हणजे या समाजाला. आणि असे या ज्ञानेश्वर, अशा उच्च व्यापक अशा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला आहे. बघा, ज्ञानेश्वरी हे नाव जे आहे ते स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी नाही दिले. म्हणजे आपल्याला काय वाटतं की माझा हा ग्रंथ ज्ञानाची ईश्वरी आहे असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. छे, खरं म्हणजे जर विचार केला किंवा अभ्यास केला, बघा आपण अभ्यास करणार आहोत ज्ञानेश्वरीचा, म्हणून इतका सगळा विचार, खोलवर विचार. एक असतं की आपण वरवर जाऊ शकतो त्याच्याबद्दल बोलत, पण नाही ना तसं करायचं आपल्याला. आपल्याला जायचंच आहे, आपल्याला अभ्यासच, आपल्याला खोल जायचंय, कारण आपल्याला त्याचा आनंद लुटायचा आहे, ज्ञानेश्वरीचा आनंद लुटायचा आहे. कारण ज्ञानेश्वरी आहेच तशी. ज्ञानेश्वरी फार गोड आहे बरं का. म्हणजे भाषा इतकी गोड आहे की ते साहित्यिक आहेत, ते भांडतायत की ज्ञानेश्वरी आमची. आणि वेदांती जे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्य ज्याचा आचरण जे करतात किंवा जे फॉलो करतात, ते लोक म्हणतात की ज्ञानेश्वरी आमची. म्हणजे साहित्यिकांना पण ती आपली वाटावी. साहित्यिक, माझा आवाज येतोय? एक फोन येऊन गेलाय. आवाज इंटरप्टेड नाही ना, एवढंच विचारते. आता आला, मध्ये कमी झाला पण आता आला. आणि फक्त आता एक फोन आला होता. हा, एक इंटरप्ट झालंच आहे, तर मी फक्त दोघा लोकांना जरा रिक्वेस्ट करू का व्हिडिओ ऑफ करायला. सपना मोरे, जर तुम्ही व्हिडिओ ऑफ केला तर बरं होईल. आणि जयश्री आवले, तुम्ही पण व्हिडिओ ऑफ केला तर खूप बरं होईल, कारण तुमचा व्हिडिओ असं साईडला दिसतोय. आणि पद्मजा जोशी, तुम्ही पण व्हिडिओ ऑफ केला तर खूप बरं होईल. आपण एक 10 सेकंड मध्ये तुम्ही जर व्हिडिओ ऑफ केला म्हणजे आपण सेशन सुरू करू शकतो. पद्मजा जोशी, तुम्ही व्हिडिओ ऑफ करू शकता का प्लीज? बरं, चालेल. तुम्ही प्लीज कंटिन्यू करा. सॉरी. सॉरी.
फोन आल्यामुळे इंटरप्ट झालं. मी असं म्हणत होते की ज्ञानेश्वरी हे जे नाव आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी खुद्द त्याला दिलेलं नाहीये. मग ज्ञानेश्वरी हे नाव कसं आलं त्याला? छान वाटतं की नाही? एखाद्या विषयाचा अभ्यास करायला आपल्याला छान वाटतं बघा, नवीन इन्फॉर्मेशन कळत असते. आणि एकदा सगळी पेरिफेरियल इन्फॉर्मेशन असली की मग आतमध्ये जाऊन अभ्यास करायला आपल्याला सोपं पडतं. ज्ञानेश्वरी हे नाव जे आहे ते जनाबाईंनी त्यांना दिलेलं आहे. आणि काय म्हणतायत बघा त्या काय म्हणतायत, आणि आपला आजचा जो विषय आहे की ज्ञानेश्वरीचं निरूपण आणि त्याचा आपल्याला दैनंदिन आयुष्य जगताना उपयोग. तर जनाबाईंचा अभंग जो आपण घेणार आहोत, 4 ओळ्या आहेत फक्त. तो अभंग जो आहे त्याच्यामध्ये नाव जे आहे ज्ञानेश्वरी हे नाव हे जनाबाईंनी दिलेलं आहे हे कळतंय. आणि शिवाय आपला दुसरा जो विषय आहे की दैनंदिन आयुष्यात ज्ञानेश्वरीचा उपयोग कसा करून घ्यावा त्याचं उत्तर जनाबाईंनी देऊन टाकले. बघूया हा अभंग कुठला आहे ते बघूया. जनाबाई असं म्हणतायत की वाचावी ज्ञानेश्वरी. काय सुंदर हो. बाकी काही कळलं नाही तरी चालेल, जनाबाई म्हणतायत म्हणून ते वाचावं. जनाबाई असं म्हणतायत की इकडे नामकरण केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जो ग्रंथ लिहिलाय त्याचं नामकरण इकडे झालेलं आहे. ते असं म्हणतायत की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी. कसा उपयोग करून घ्यायचा दैनंदिन आयुष्य जगताना, त्याचं उत्तर हे आहे बघा. काय म्हणतायत त्या, तुम्ही ज्ञानी नसाल, तुम्हाला जर काही कळत नसेल तरी काय होईल? ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय होईल? दैनंदिन आयुष्यात रोज रोज अज्ञानात आयुष्य घालवतोय आपण, घोर अज्ञान. आणि अज्ञान कुठलंही माहितीये आपल्या प्रत्येकाला? 2 प्रकारचं मुख्य अज्ञान आहे. एक म्हणजे मी देह आहे. आपला सकाळी उठल्यापासूनचा सगळा व्यवहार ते झोपेपर्यंत हा एकाच गोष्टीवर असतो की मी देह आहे, हे खरंय, हा देह म्हणजे खरा. आणि दुसरं की जग खरं आहे, मी देह आहे आणि जग खरं आहे, याच्यावरच आपलं संपूर्ण आयुष्य जातं. म्हणून का वाचावी ज्ञानेश्वरी? त्याचं उत्तर त्या देत आहेत, जनाबाई देत आहेत. त्या असं म्हणतायत की वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. का? ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर त्या टीकेसी. ही टीका आहे. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर टीका आहे. टीका म्हणजे काय ते आपण पुढे पाहायचा प्रयत्न करणार आहोत. त्या असं म्हणतायत की हा वरच मिळालाय, जणू वर, ब्लेसिंग. जर तुम्ही वाचलं तर कष्ट न करता आपल्याला ज्ञान होणार. आणि दैनंदिन आयुष्यात जे फटके मिळत आहेत आपल्याला कधीतरी सुख कधीतरी दुःख, अशा हिंदोळे खातोय आपण, कधी इथं कधी तिथं. या इथं तिथं म्हणणं जाऊन आपण एकाकडे पार्क होणार. आणि कुठे पार्क होणार आपण सगळे? आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपला प्रत्येकाचा प्रवास हा वेगळ्या ठिकाणी चाललेला आहे. नाही, आपला प्रत्येकाचा प्रवास हा एकाच ठिकाणी चाललेला आहे, फक्त अज्ञानात. आपल्याला कळतच नाही की प्रत्येकाचा प्रवास एकाच ठिकाणी चाललाय, आणि तो म्हणजे आनंदाकडे. माझ्या दिवसातली एकही गोष्ट, एकही व्यवहार, एकही कृती, एकही कर्म मी मला दुःख मिळावं म्हणून करतच नाही. मला सुखच हवं असतं. मला खरं म्हणजे आनंद हवा असतो. पण आपण सुख काय करून बसतो? सुख म्हणजेच आनंद असं समजून बसतो. तर सुख म्हणजे सुख, दुःख, सुखी, दुःखी असे परस्पर विरोधी शब्द आहेत तिथे. पण आनंद असा एकमेव अद्वितीय शब्द उभा आहे तिकडे वर, की त्याला विरुद्ध अर्थी शब्दच नाहीये. आणि आपला खरं म्हणजे सगळा व्यवहार दिवसभरातला त्या आनंदासाठीच असतो, फक्त नकळत, अज्ञानात. आणि ही ज्ञानेश्वरी काय करणार आहे? तर अशा एका राजमार्गावर आपल्याला घेऊन जाणार आहे की या सुखदुःखांच्या हेलकाव्यामधनं जाऊन आपण फक्त आनंदावर येऊन पार्क होऊ. मग का बरं वाचावी नाही ज्ञानेश्वरी? काय उत्तर मिळालं की नाही? एका अभंगात ज्ञानेश्वरी काय म्हणताय त्या, वाचावी ज्ञानेश्वरी, पाहावी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरत्या टिकेसी. आणि पुढे त्यांचे शब्द, हा हे माझे शब्द नाहीयेत, त्यांचे शब्द ऐका. त्या आपल्याला काय म्हणतायत, मी पण त्याच्यामध्येच आहे. त्या असं म्हणतायत, ज्ञान होय त्या मूढा. मूर्ख म्हटलंय आपल्याला, मूर्ख. जर आपण स्वतःला देह समजतोय, जर हे जग खरं ज्याला ज्याला वाटतंय ते सगळेजण मूर्खच आहेत बरं का. हे संतांची वाणी आहे. त्या असं म्हणतायत, ज्ञान होय त्या मूढा, मूर्ख अति त्या दगडा. काय काय उपाध्या, डिग्रीज,
दिले आहेत बघा आपल्याला संतांनी. दगड म्हटलंय, मूर्ख म्हटलंय. म्हणून ते असं म्हणतायत की वाचिल जो कोण ही ज्ञानेश्वरी वाचेल, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. म्हणजे जनावही आपल्याला लोटांगण घालतील हो, जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर. काय ज्ञानेश्वरीचा महिमा आहे हो. ज्ञानेश्वर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झालेत त्या प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वरांची दखल घेतलीच आहे. असा एकही संत या महाराष्ट्र भूमीमध्ये झाला नाही ज्ञानेश्वरांनंतर ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची दखल घेतली नाहीये. बघा एकनाथ महाराज खरं म्हणजे दत्त संप्रदाय आहेत, पण काय म्हणतायत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल ते काय म्हणतात बघूया. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. जर उत्तम भाव ठेवला आणि जर ज्ञानेश्वरी वाचली, श्लोक छान वाटतात बरं का ऐकायला. ते असं म्हणतायत, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरितयावरी. मग जर कृपा करून घ्यायची असेल तर नाही का वाचायची आपण ज्ञानेश्वरी. ते असं म्हणतायत का वाचावी, कारण स्वमुखे आपण सांगेतो विष्णू. ते स्वतःच्या मुखामधनच सांगतायत. कोण सांगतायत, ज्ञानेश्वरी कोणी सांगितली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि ज्ञानेश्वर महाराज हे कोणाचा अंश आहेत, तर ते कृष्णाचा अंश आहेत. आणि कृष्ण कोणाचा अवतार आहे, तर विष्णूचा अवतार आहे. म्हणजे खुद्द विष्णू स्वतःच्या मुखामधनं ज्ञानेश्वरी जर सांगत असेल तर ती का बरं आपण ऐकू नयेत. आणि ज्ञानेश्वरी हा शब्द म्हणजे ग्रंथाचं नाव जसं जनाबाईंनी दिलं तसंच नामदेवांनी पण दिलंय, ज्ञानेश्वरी हेच नाव. आणि ज्ञानेश्वरी बरोबर नामदेवांनी या ग्रंथाला म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाला इतकी नावं, सुंदर नावं दिली आहेत की त्याचं एक स्वतंत्र प्रवचन ठेवलं पाहिजे ते शब्द समजण्यासाठी. मी एक मोठा अभंग येतो, त्या अभंगाचे फक्त वरच्या पहिला अभंग घेते 4 ओळ्यांचा नामदेव महाराजांचा, की एका अभंगामध्ये किती नावं, सुंदर नावं अशी ज्ञानेश्वरी या ग्रंथाला दिलेली आहेत नामदेव महाराजांनी. बघा अभंग ऐका छान. ज्ञानेश्वर महाराज असं नामदेव महाराज असं म्हणतायत की ज्ञानराज माझा योगियांची माऊली. काय सुंदर कौतुक करावं ना, एका संतांनी दुसऱ्या संतांचं कौतुक कसं करावं बघा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली निगमवल्ली प्रगट केली. म्हणजे निगमवल्ली हे नाव नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाला दिलेलं आहे. आता निगमवल्ली म्हणजे काय, मग आगम निगम म्हणजे काय, तर आगम थोडक्यात सांगते, निगम म्हणजे वेद, संपूर्ण अर्थ घेता येणार नाहीये, तर वेदाची वल्ली म्हणजे वेदांची ब्रँच. ही जणू वेदांची ब्रँच किंवा नवे खुद्द वेदच आहे ही ज्ञानेश्वरी. इतका मोठा काय, एवढी मोठी उपमा की नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाला दिलेली आहे. ते असं म्हणतात निगमवल्ली प्रगट केली कोणी, ज्ञानराजांनी. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. म्हणजे जसं जनाबाईंनी ज्ञानेश्वरी हे नाव दिलं तसं नामदेव महाराजांनी पण ज्ञानेश्वरी हे नाव दिलेलं आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अजून एक नाव आलं, ब्रह्मानंद लहरी. त्या लहरांवर काय सुंदर नाव आहे हो. वेगळा विचार केला पाहिजे, आता सगळा विचार घेता येणार नाहीये. फक्त मगाशी आपण जेव्हा जनाबाईंचा अभंग घेतला तेव्हा त्यांनी सांगितलंय की ही टीका आहे. मग टीका म्हणजे काय आणि कशावर टीका आहे. आता आपल्यामधले बरेचसे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना हा विचार माहित असेल बरं का, पण चिंतनासाठी हा विषय घेतलाय म्हणून त्याच्याबद्दल बोलणं भाग आहे, म्हणून मी बोलते आहे. तुम्हाला माहिती नाहीये असं मला गृहीत धरायचं नाहीये. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आहे तो भगवद्गीतेवर आहे. भगवद्गीतेवर टीका म्हणजे भगवद्गीतेमधला एक श्लोक घेतला आणि त्याचं एक्सप्लेनेशन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं. मग त्यांना जेवढं एक्सप्लेन करावं असं वाटलं तेवढं केलं. मग पुढचा श्लोक घेतला, मग त्याचं पुढचं एक्सप्लेनेशन. टीका या शब्दाचा अर्थ आहे कॉमेंट्री. म्हणजे ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरची टीका आहे. आता प्रकार असतात बरं का, आपण आता अभ्यास करायचं ठरवलेला आहे म्हणून हे सगळे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत, पडू देत आपल्या कानावर. एक असतं टीका, एक असतं भाष्य.
म्हणजे शंकराचार्य जे आहेत ना, त्यांनी भाष्य लिहिलेली आहेत. मग भाष्य म्हणजे एक प्रकार असतो, टीका नावाचा एक प्रकार असतो, वार्तिक नावाचा एक प्रकार असतो. मी जे काही बोलतेय मगाचपासून, म्हणजे आता पाऊण तास झाला, ते थोडस कंटाळवाणे असू शकतंय, कारण सगळं टेक्निकल ऍस्पेक्ट घेतलेत. एखादी कथा अशी काही घेतली की ते थोडस लगेच ऐकायला सोपं जातं. पण मी असं गृहीतच धरतीये की आता प्रत्येकाला अभ्यासच करायचा आहे, आणि थोडासा कंटाळा वाटला तरी धीर धरून घ्या. एखाद्या कुठल्या तरी छान निष्कर्षावर आपण या अभ्यासावरनं पोहोचणार आहोत. टीका म्हणजे काय, भाष्य म्हणजे काय, मग वार्तिक म्हणजे काय, हे सगळं कळल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार कसा आपण? कारण ज्ञानेश्वरी ही टीका आहे. बघा, भाष्य जे असतं, म्हणजे शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आहे ब्रह्मसूत्रांवर. शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आहे उपनिषदांवर, भगवद्गीतेवर. त्याला भाष्य असं म्हणतात. मग भाष्य म्हणजे काय असतं माहितीये का, की ग्रंथकार, मूळ ग्रंथ एक असतो, मूळ ग्रंथ. फॉर एक्झाम्पल उपनिषद, किंवा मूळ ग्रंथ समजा ब्रह्मसूत्र, किंवा मूळ ग्रंथ समजा भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेवर, मूळ ग्रंथावर भाष्य लिहिलं जातं. भाष्य म्हणजे जे मूळ ग्रंथात लिहिलं जातं त्याला अनुसरून भाष्यकार हा हुशारच असावा लागतो. तो स्वतःच्या बुद्धीने लिहित नाही. म्हणजे मला असं वाटतं, असं त्या ग्रंथकाराला म्हणायचं असेल, अशी बुद्धी भाष्यकार वापरत नाहीत. भाष्यकारांना बरोबर कळतं की ग्रंथकाराला काय सांगायचंय, आणि मग त्याच्याबद्दलचं फर्दर एक्सप्लेनेशन असतं. तिकडे स्वतःची बुद्धी नसते. त्याला म्हणतात भाष्य. आता टीका, टीका हा पण एक प्रकार आहे. टीका म्हणजे त्याच्यावर फर्दर एक्सप्लेनेशन असतं, थोडा विस्तार केलेला असतो, समोरच्याला समजेल अशा भाषेत बोललं जातं. त्याला म्हणतात टीका, एक्सप्लेनेशन किंवा कॉमेंट्री त्या मूळ ग्रंथावर. आता बघा, वार्तिक म्हणजे सांगत नाही कारण तो विषय खूप लांबेल. वार्तिक म्हणजे, पण वार्तिक हे भाष्यावर लिहिलेलं असतं. म्हणजे एक आहे मूळ ग्रंथ, त्या मूळ ग्रंथावर आहे भाष्य, त्या भाष्यावर असते टीका, त्या टीकेवर असतं वार्तिक. आपल्याला असं काही वर खाली असं नसतं बरं का, आपल्याला समजण्यासाठी फक्त आपण समजून घेतो एवढंच. वार्तिक नावाचे, वार्तिक आहे बृहदारण्यक उपनिषदावर वार्तिक लिहिलेलं आहे. आणि वार्तिक कार जे असतात ते पण सर्वसाधारण बुद्धीचे नसतात. म्हणजे उद्या उठून मी कुठल्या तरी एका ग्रंथावर वार्तिक लिहू शकत नाही. वार्तिककार हे वेगळ्या बुद्धीचे असतात, त्यांची बुद्धी अलाइंड असते बरोबर त्या ग्रंथकाराच्या बुद्धीशी. आणि वार्तिक, मग वार्तिक काय, मग वार्तिक सारखं वेगळं काही हवं होतं का? आहे ना, भाष्य नावाचा प्रकार आहे, मग टीका नावाचा प्रकार आहे. मग वार्तिक का? वार्तिक म्हणजे जे भाष्यकाराकडनं मिसआउट झालं असतं एक्सप्लेनेशन, आणि ते मिसआउट होण्याची, म्हणजे भाष्यकाराकडनं पण मिसआउट झालं असतं आणि मूळ ग्रंथकाराकडनं पण मिसआउट झालेलं असतं. ते मिसआउट होण्यासाठी देअर कॅन बी व्हेरियस रिझन्स, खूप कारण असू शकतात. म्हणजे एक तर की त्यांना गरजच वाटली नाही एवढं एक्सप्लेनेशन द्यायची, म्हणजे गृहीत धरलं की समोरच्याला इतकं कळतंय, किंवा इतकं एक्सप्लेनेशन देऊन स्पून फीड करायचं नव्हतं त्यांना. व्हॉट एव्हर कॅन बी द रिझन, कुठलंही रिझन असो, पण जे काही भाष्यामध्ये मिसआउट झालेलं असतं, जे काही मूळ ग्रंथामध्ये मिसआउट झालेलं असतं, ते वार्तिकात येतं. का आपण एवढ्या सगळ्या क्लिष्ट गोष्टींचा विचार केला आता? कारण आपल्या कानाला सवय झाली पाहिजे, आपल्याला हे निश्चित माहिती पाहिजे की टीका म्हणजे काय, आणि टीका म्हणजे ज्ञानेश्वरी जी आहे ती भगवद्गीतेवरची टीका आहे. हे समजण्यासाठी इतका सगळा विचार झाला. आता अजून एक थोडस, खरं म्हणजे अशी कंपॅरिझन होऊ शकत नाही, पण एक थोडीशी वेगळी कंपॅरिझन करून आपण पाहूया बरं का, की भगवद्गीतेवर आता आपल्याला अवेलेबल जे आहे ते शांकर भाष्य, म्हणजे शंकराचार्यांनी लिहिलेलं भाष्य अवेलेबल आहे, मिळतं बरं का. ही सगळी ग्रंथसंपदा आपल्या घरी असावीच, अंडरलाईन पाहिजेच. अभ्यास कसा होणार आहे आपला? गोरखपूर नाव लक्षात ठेवा, गीता प्रेस गोरखपूर, डोळे बंद करून त्यांची सगळी पुस्तकं विकत घ्या, येतील तुमच्यापर्यंत. अमेरिकेत पण मिळतील तुम्हाला. भाष्य अवेलेबल आहे, अतिशय सुंदर शंकराचार्यांचं, गोरखपूरने ते प्रकाशित केलेलं आहे, शांकर भाष्य.
आणि शांकर भाष्य असताना आता आपल्याकडे ही टीका पण आहे, म्हणजे त्याच्यावरची कॉमेंट्री, भगवद्गीतेवरचीच कॉमेंट्री. मग जर का आपण असा विचार केला की एकतर कंपॅरिझन असू शकत नाही, म्हणजे खरं म्हणजे शंकराचार्य हे आम्हाला आमचं आराध्य दैवत आहे, कारण आमचे सद्गुरू जे आहेत ते शांकर भाष्य तत्वज्ञान मांडतात. म्हणजे आमच्यासाठी ते अतिशय पूज्य आहे. संपूर्ण आयुष्य जर लोटांगण घालून आम्ही थांबलो शंकराचार्यांकडे तर तरी ते चुकीचं होणार नाही, असे शंकराचार्य आहेत. पण आता आपण ज्ञानेश्वरीचा विचार करतोय, सो द कंपॅरिझन. म्हणजे शांकर भाष्य भगवद्गीतेवर पण अवेलेबल आहे आणि आणि ज्ञानेश्वरी ही टीका भगवद्गीतेवरची ती पण अवेलेबल आहे. खरं म्हणजे कंपॅरिझन असू शकत नाही, पण आपण एका गोष्टीने विचार करूयाच, कारण आपल्याला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे. कारण ग्रंथ कुठला निवडायचा आधी ते कळलं पाहिजे ना अभ्यास करण्यासाठी. बघा, शंकराचार्य जे आहेत ते कुणाच्या अंशामधनं त्यांनी जन्म घेतलाय, कुणाच्या अंशामधनं शंकराचार्य? तर शंकराच्या अंशामधनं शंकराचार्यांनी जन्म घेतलाय, ते प्रगट झाले. मग ज्ञानेश्वर महाराज हे कुणाच्या अंशामधनं प्रगट झाले? तर ते साक्षात कृष्णाच्या अंशामधनं प्रगट झाले आहेत. आता मूळ भगवद्गीता ही कोणी सांगितली आहे? मूळ भगवद्गीता ही श्रीकृष्णाने सांगितलेली आहे. आणि श्रीकृष्णाचाच अंश असलेले ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वरी सांगतायत. आता वक्त्याला विषय जास्त माहिती असतो की श्रोत्याला जास्त माहिती असतो? अर्थात वक्त्याला माहिती असतो, कारण तो विषय त्याला कळलेला आहे. आता इथं वक्त्याच्या जागी कोण आहेत? तर ज्ञानेश्वर महाराज आहेत, जे कृष्णाच्या अंशामधनं तयार झालेत, म्हणजे ते स्वतःच वक्ते आहेत भगवद्गीतेचे. म्हणजे त्यांना भगवद्गीता किती छान कळली असणार आहे हो. आणि त्यांना जर भगवद्गीता छान कळली आहे, मग ते सगळे इम्प्लिकेशन्स ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी जर वाचायची असेल सुरुवातीला, तर ती ज्ञानेश्वर महाराजांची, म्हणजे भगवद्गीतेवर टीका वाचायची असेल तर ती ज्ञानेश्वरी अभ्यास करण्यासाठी घ्यावी, असा एक विचार आपण अशा एका निष्कर्षाला आलो. आणि अजून एक थोडासा क्लिष्ट विचार ऐकायचा आहे बरं का, थोडस लक्ष देऊनच ऐका, म्हणजे येता जाता नाही होत अभ्यास, तो एका जागी बसूनच अभ्यास करायचा असतो. एक थोडासा क्लिष्ट विषय घेतोय, कारण आता पर्याय नाहीये त्या विषयाला हात लावल्याशिवाय. बघा, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपण अभ्यास करायचा ठरवलेला आहे, त्याचं निरूपण चाललंय आता आपलं. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत वाङ्मयामध्ये त्याची जागा कुठली हे आपल्याला कळलं पाहिजे की नाही? कारण बघा, वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी असते. वेदांत शास्त्र म्हणजे काय आधी आपल्याला ते कळलं पाहिजे. वेदांचा अंत असं नाही, वेद खूप काही बोलतायत, पण वेदांचा अंत म्हणजे वेदांत नाही. तर वेदांना अंतिम मुख्य काय सांगायचंय म्हणजे वेदांत. काय सांगायचंय मुख्य ते म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. अरे तू जीव नाहीस, तू ब्रह्म आहेस, हे सांगायचंय. आणि जीव ब्रह्म ऐक्य या विचाराला वेदांत असं म्हणतात. सोपं खूप बोलू शकतो आपण, तुमचा विषय झालाय. मला आशुतोष दादांनी सांगितलंय की मागच्या वेळेला तुम्ही उपनिषद, वेद आणि उपनिषद याचा अभ्यास केला, म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती आहे. अंतिम जे आहे त्यालाच उपनिषद असं म्हणतात, जिकडे जीव ब्रह्म ऐक्य बोललं जातं. तर जर का या जीव ब्रह्म ऐक्याचा अभ्यास आपल्याला जर करायचा आहे, म्हणजे वेदांत शास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल, तर त्याला प्रस्थानत्रयी, त्याला एक मार्ग सांगून ठेवला आहे वेदांत शास्त्राने. किती काम सोपं केलंय बघा आपल्याला. विचारच करू नका. का विचार करताय? सगळं शास्त्राने उत्तर देऊन ठेवलेली आहेत आपल्याला. काय करा, आधी काय करा, नंतर काय करा, त्याच्या पुढे काय करा, सगळं सांगून ठेवलेलं आहे. मग वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी असा विचार करावा लागतो वेदांत शास्त्राचा अभ्यास करताना. अवघड वाटतंय का थोडस? बघा, हा प्रस्थानत्रयी या शब्दाचा अर्थ सांगते. प्रस्थानत्रयी, प्रस्थान करणं म्हणजे जाणं, इथून तिथे प्रस्थान करणं हे आपल्याला माहितीये. स्थान, एका जागी वरून दुसऱ्या जागी जाणं. प्रस्थानत्रयी, त्रयी म्हणजे 3.
आपल्या सगळ्यांना, आपण जो मगाशी विचार केला की आपल्या सगळ्यांचं गंतव्य स्थान एकच आहे, एकाच ठिकाणी आपल्या सगळ्यांना जायचंय, ते म्हणजे आनंद. तो अजून आपल्याला मिळालेला नाही, प्रत्येकाला जायचंय तिथपर्यंतच. म्हणजे प्रस्थान जर प्रत्येकाला तिथपर्यंत करायचं असेल तर प्रत्येकाला समान अभ्यास केलाच पाहिजे. आणि हा अभ्यास कसा करावा त्याची पद्धत वेदांत शास्त्राने मांडली आहे. प्रस्थानत्रयी 3 प्रकारचे ग्रंथ आपल्याला वेदांत शास्त्र देतं. सोपं आहे काम खरं म्हणजे. ते म्हणतं पहिल्यांदा काय करा, जर अभ्यास करायचा असेलच, अभ्यास चालू केला तर पहिल्यांदा काय करा, तर उपनिषदांचा अभ्यास करा. अगदी सुरुवातीला खालच्या पायरीवर. खालचं म्हणजे खालचं नाही बरं का, वेदांत शास्त्र येते, सोप्पं नाही येते, उपनिषद आहेत ती. अतिशय शुद्ध बुद्धी लागते, पवित्र बुद्धी लागते. आपली बुद्धी अलाइन केली पाहिजे आपण या विचारांना, मगच त्याच्यामधलं ज्ञान आपल्याला कळायला लागतं. पण सुरुवातीला जर अभ्यास करायचा आहे तर पहिला अभ्यास जर कुठला करायचा आहे तर तो उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे, पहिला ग्रंथ. कारण तो ग्रंथ आपल्याला श्रवण करायला शिकवतो. श्रवण, ऐका ऐका ऐका. काय ऐका, की तू जीव नाहीस, तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. का 100 वेळा हे ऐका, का ऐका, कारण त्याची अनुभूतीच नाही, अनुभवच नाही की मी देह नाही. मी सकाळी उठल्या उठल्या शमिका म्हणूनच उठते, मला कोणी आठवण नाही करून देत, अगं तू शमिका नाहीस, तू स्त्री नाहीस, तुला मराठी बोलता येत नाही, सगळं मला आठवत असतं, कारण ब्रह्माचा अनुभव नाही. म्हणून सुरुवातीला पहिल्या लेवलवर जर कुठला अभ्यास करायचा असेल तर तो उपनिषदांचा अभ्यास करावा लागतो, कारण ते श्रवण करायला शिकवतो. श्रवण, ऐका ऐका ऐका. आणि त्याच्या पुढं जर 3 प्रस्थानत्रयी म्हणजे 3 ग्रंथ देणार आहेत, त्रयी म्हणजे 3 ग्रंथ. पहिला ग्रंथ जो अभ्यास करायचा आहे तो आहे उपनिषदांचा. त्याच्यावरचा जो ग्रंथ आहे ते म्हणजे ब्रह्मसूत्र. वेदव्यासांनी लिहून ठेवलेला आहे, नक्की अभ्यास करावा. माझ्या सद्गुरूंचं ब्रह्मसूत्र मिळतं बरं का बाजारात, नक्की अभ्यास करा. आता सध्या कॉपीज अवेलेबल आहेत की नाही माहित नाही, पण होऊ शकतं. ब्रह्मसूत्राचा अभ्यास हा दुसऱ्या पायरीवर, कारण हा ग्रंथ काय शिकवतोय, हा ग्रंथ जे आधी ऐकलेलं असतं, म्हणजे आधीचा ग्रंथ श्रवण, त्याच्या पुढचा ग्रंथ मनन. मनन, वी रिअली मिस आउट ऑन दिस स्टेप. आपल्याला येतच नाही मनन करता. मनन म्हणजे काय, मनाचा वापर करून या गोष्टींचा विचार करणं. सगळ्यांनी ठरवा आपल्या मनात काय चाललं असतं. आपल्या मनात केवळ प्रपंच असतो, सारखा प्रपंच. मग जेव्हा आपण या ग्रंथांचा अभ्यास करतो, जेव्हा राईट पद्धतीचं श्रवण होतं, तेव्हा हळूहळू आपली बुद्धी तोच विचार जेव्हा मनात रेंगाळतो, त्याच्याबद्दलच आपण जेव्हा विचार करायला लागतो की अरे खरंच मी देह नाही. हे दुसऱ्या ग्रंथ जेव्हा आपण दुसऱ्या क्रमांकावर जो ग्रंथ लावलाय वेदांत शास्त्राने, तेव्हा आपल्या मनात थोडा थोडा बदल घडायला लागतो. म्हणून ब्रह्मसूत्रांचा अभ्यास हा दुसऱ्या लेवलवर तो आपल्याला मनन करायला शिकवतो. मनात तेच, आपण जे मनात ठेवतो ते नाही, आणि जे ज्याच्यासाठी खरं आपण जन्म घेतलाय ते विसरलोय आपण, समजण्यासाठी, ते ज्ञान ग्रहण करून घेण्यासाठी. आणि त्याच्या पुढचा जो ग्रंथ आहे म्हणजे एक आहे श्रवण उपनिषद, एक आहे ब्रह्मसूत्र मनन, आणि त्याच्या पुढचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भगवद्गीता. कारण तो ग्रंथ काय शिकवतो तर निधिध्यासन, ध्यास. त्याच्याशिवाय आता मला दुसरं काहीच नको. हा, मग थोडा वेळ मिळाल्यानंतर मी वाचीन ज्ञानेश्वरी, थोडा वेळ मिळाल्यानंतर मी करीन परमार्थ, छे छे. सगळं सोडून जेव्हा बुद्धी तेच करायला लागते किंवा तेच करतो ना, तेव्हा कुठेतरी थोडस ज्ञानापर्यंत आपण सरकतोय पुढे. का विचार केला आपण आत्ता या वेदांत प्रस्थानत्रयीचा विचार आपण आत्ता ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाचा अभ्यासाकरिता का केला? कारण जशी वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी आहे तशीच संत वाङ्मयाची प्रस्थानत्रयी आहे. संतांचं वाङ्मय म्हणजे आतापर्यंत संतांचं जे जे वाङ्मय तयार झालेलं आहे त्यांची पण प्रस्थानत्रयी आहे. म्हणजे तीन लेवल्सवर, म्हणजे एक एक करून एकेकाचा अभ्यास करावा. आणि हे माझं सांगणं नाही बरं का, हे वेदांत, हे सगळं आपल्या संतांनी मांडून ठेवलेला हा विचार आहे. याच्यामधला एकही विचार माझा स्वतःचा नव्हता. हे शास्त्र आपल्याला समोर अशा पद्धतीने अभ्यास करा असं सांगतंय.
म्हणून सगळ्यात म्हणजे सुरुवात जर कुठल्या वेदांत शास्त्र, आता आपण संत वाङ्मयाच्या प्रस्थानत्रय, संतांनी जे वाङ्मय म्हणजे संतांनी जे ग्रंथ निर्माण करून ठेवलेत, आता आपण त्याच्याबद्दल विचार करतोय. हा, मग संतांनी एवढे ग्रंथ, आपण सुरुवातीला ग्रंथांची नावं घेतली बघा, दासबोध आहे, मग आपण एकनाथी भागवत पाहिलं, मग आपण नामदेवांची गाथा पाहिली, आपण तुकारामांची गाथा पाहिली, आपण एकनाथी रामायण पाहिलं, एकनाथी भागवत पाहिलं, इतक्या सगळे ग्रंथांची नावं पाहिली. म्हणजे इतके ग्रंथ अवेलेबल आहेत अभ्यास करण्यासाठी. मग एवढ्या सगळ्या ग्रंथांमधनं सुरुवात कुठून करावी? प्रस्थानत्रयी 3 पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अभ्यास जर कुठला करायचा आहे, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट की श्रवण ज्याच्यामधनं घडतं, पहिल्या क्रमांकावरचा ग्रंथ जो असतो तो श्रवण करायला शिकवतो. हे आपण पाहिलं की नाही? मग संत वाङ्मयाच्या प्रस्थानत्रयीमध्ये पहिला ग्रंथ हा ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे आपण जो ग्रंथ अभ्यासासाठी आज निवडलाय तो किती योग्य आहे ते बघा. पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ योग्य पद्धतीचं श्रवण करा, ऐका, श्रवण करा, ऐका हे शिकवते. मग दुसऱ्या म्हणजे मनन कुठल्या ग्रंथांमध्ये आपलं होणार आहे? ते म्हणजे एकनाथी भागवत, जे आपण पाहिलं 11 स्कंद, फक्त एका स्कंदावर 18,800 ओव्या असलेलं एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा ही दुसऱ्या क्रमांकावर आहे, जी आपल्याला मनन करायला शिकवते. आणि त्याच्या पुढचा जो ग्रंथ आहे संतांनी निर्माण केलेला, तो म्हणजे दासबोध. तो निधिध्यासन करायला शिकवतो आपल्याला. बाकी दासबोधावर आत्ता बोलत नाही, कारण तो आपला विषय नाही. पण आपण कसा योग्य ग्रंथ निवडलाय आधी चिंतनासाठी, कारण सुरुवातीचा जो ग्रंथ संतांचा ग्रंथ निवडायचा आहे अभ्यासासाठी, तो ज्ञानेश्वरीच आहे. आपण मगाशी, माझ्याकडे अजून 10 मिनिटात बोलण्यासाठी, म्हणजे 1 तास होण्यासाठी. आणि जर तुम्हाला सगळ्यांना योग्य वाटलं तर अजून एक 10 मिनिटं पुढे आपण विचार घेऊ शकतो, जर कंटाळवाणी आणि क्लिष्ट असं वाटलं नसेल तर. कारण काय आहे आपल्याला, नाही, मला वाटतं आपण करूया, कारण चॅट बॉक्स मध्ये सुद्धा लोक इंटरेस्टिंग वाटतंय मला सगळ्यांचा रेस्पॉन्स. ओके ओके या, आय थिंक वी कॅन गो अहेड. ओके, 1 तास व्हायला 10 मिनिटं आहेत अजून, आणि अजून पुढची 10 मिनिटं अशी करून 20 मिनिटात पूर्ण विषय संपवायचा प्रयत्न करते. चालेल, तुम्ही अजून अर्धा तास घेतला तरी चालेल. नको, ते काय होतं खूप लांबल्यासारखं होतं आणि सगळे क्लिष्ट विचार घेते मी. काही हरकत अगदी. नाही, पुढे जर ज्ञानेश्वरांची कृपा झाली तर आपण एकत्र परत अभ्यास करू शकतो. हो हो. आपण मगाशी पाहिलं होतं की ज्ञानेश्वरी हे जे नाव आहे या ग्रंथाला, ते ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं नाहीये. म्हणजे ते असं कसं म्हणतील की माझ्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आहे, म्हणजे ज्ञानाची ईश्वरी. ज्ञानेश्वरांचा असा भावच नव्हता बरं का. खरं म्हणजे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाला कुठलं नावच दिलं नाहीये. म्हणजे भावार्थ दीपिका हे जे नाव आहे ते एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे. मग ज्ञानेश्वरी जर स्वतःच्या ग्रंथाला काही म्हणतच असतील, एक तर त्यांनी स्वतःच्या ग्रंथाला काही म्हटलं नाही, ही त्यांची नम्रता आहे हो. माझ्या ग्रंथात त्यांनी नावच दिलं नाही आपल्या ग्रंथाला काही. पण जर त्यांची ग्रंथाला त्यांनी जर काही म्हटलं असेल तर ते काय म्हटलंय बघूया. ते असं म्हणताय की किंबहुना तुमचे केले, ईश्वराला सांगतायत ते, हे सगळं तुमचंच केलंय हो मी. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्ध झाले. धर्मकीर्तन हे सिद्ध झाले. सिद्ध होणं म्हणजे तयार होणं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या ग्रंथाला काय नाव दिलंय हे आपल्याला, स्वतःच्या ग्रंथाला ते काय म्हणतायत, ते असं म्हणतायत स्वतःच्या ग्रंथाबद्दल की हे धर्माचं कीर्तन आहे. धर्मकीर्तन, काय सुंदर हो. यासाठी अभ्यास करण्यासाठी ना आपल्याला प्रत्येक शब्दांचा विचार केला पाहिजे, आणि कितीतरी खोल आपण प्रत्येक शब्दांवर जाऊ शकतो. आणि असं केलं तरच मग तो आपल्याला ग्रंथ कळतो आणि अभ्यास करण्याची एक मजा कळते आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत त्यांच्या ग्रंथाला की हे धर्म कीर्तन आहे. मग धर्म या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो का? धर्म म्हणजे जातपात, सगळा विषय बदललाय हल्ली. छे, धर्म हा शब्द अतिशय व्यापक आहे बर का. काय म्हणताय बघा महाभारत धर्माबद्दल, धर्म या शब्दाबद्दल, धारणात धर्म इत्याहुहु धर्मो धारयते प्रजा. प्रजा जे धारण करते, धारण करणं, एखादा विचार, एखादी गोष्ट, त्या धारण करण्याला, आता माझा स्वभाव पण धर्मच आहे ना माझा. किंवा उष्णता हा धर्म आहे अग्नीचा.
किंवा वाहणं हा धर्म आहे, वाऱ्याचा सहज स्वभाव, त्या गोष्टीला धारण करणं म्हणजे धर्म. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या या ग्रंथाने धर्माला धारण केलंय आणि त्या धर्माचं कीर्तन चालू आहे. आणि कीर्तन म्हणजे काय मग? तर कीर्तन म्हणजे कीर्ती गाणं. कीर्तन आपल्याला सगळ्यांना येतं बरं का. म्हणजे कीर्तन म्हणजे ते फेटा लावून ते बाजूला टाळ जे असतात, ते जे उभं राहून भगवंताचं नाव घेतात, झांज वाजवतात, त्यालाच कीर्तन म्हणत नाहीत. कीर्तन आपल्या सगळ्यांना करता येते. कीर्तन म्हणजे गोडवे गाणं, कौतुक करणं, कीर्ती गाणं. फक्त चूक आपली एवढी असते की आपण स्वतःचे गोडवे गातो, स्वतःच कीर्तन करतो की मला जमतंय, हे मला कळलंय. आणि हे संत जे असतात ते भगवंताचं कीर्तन करतात. म्हणून या ग्रंथांकडे आपण यावं, कारण आपला अहंभाव या ग्रंथांमध्ये कमी होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की माझ्या ग्रंथाचं नाव काय आहे, तर ते धर्म कीर्तन आहे. आणि ज्ञानेश्वरी अशा शब्दाचा जरी आपण विचार केला की म्हटलं, जनाबाईंनी या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असं नाव दिलं, तर ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ तरी आपल्याला कळतोय का? बघा, आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल विचार करणार आहोत. 9,000 ओव्या आहेत आणि त्या सगळ्यांना अवघड वाटतात. म्हणजे मला काही सांगायला लाज वाटत नाही की ज्ञानेश्वरी मला कळत नाही, हे सांगायला मला काही लाज वाटत नाही. कशाला लाजायचं? अहो, ज्ञानेश्वरांशिवाय ज्ञानेश्वरी सगळ्यांनाच अवघड वाटली, ती इतकी अवघड आहे. मग ज्ञानेश्वरी हा शब्द कळण्यालाच जर आपल्याला त्रास होतो, तर ते ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान प्रगट झालंय ते समजायला किती शुद्ध बुद्धी लागेल आपल्याला. म्हणून राईट पद्धतीचं श्रवण सुरुवातीला करणं, आपलं आचरण, आपलं वागणं, आपलं खाणं, आपण ज्या पद्धतीने वावरतोय समाजामध्ये, हे सगळं जेव्हा सुधारेल ना, तेव्हा थोडीशी ज्ञानेश्वरी कळायला लागेल आपल्याला. ज्ञानेश्वरी या शब्दाचा आता आपण विचार करतोय, कारण ज्ञानेश्वरी या एका शब्दामध्ये 2 शब्द आहेत, ज्ञान आणि ईश्वरी. 2 शब्द, ज्ञान आणि ईश्वरी मिळून ज्ञानेश्वरी. तर ज्ञान म्हणजे काय हो? आपल्याला काय वाटतं, मी काहीतरी नवीन शिकले म्हणजे ज्ञान. लॉकडाऊन मध्ये सगळेजण काय काय नवीन शिकतायत. म्हणजे बायका तर बघायलाच नको, कधी आधी स्वयंपाक केलाच नाही तशा पद्धतीने स्वयंपाक करताना दिसतायत. आणि मग त्याचा फोटो टाकायचा, आज मी हे केलं. युट्यूब वरनं कुठेतरी नवीन एक डिश रेसिपी शिकायची. या सगळ्या शिकण्याला ज्ञान म्हणतात का? काहीतरी नवीन मी शिकलं, समजा ठीक आहे, समजा मी ज्ञानेश्वरी मधला एखादा नवीन अभंग आज शिकले, मग त्याला ज्ञान म्हणतात का? म्हणजे प्रापंचिक जे शिकतो त्याला ज्ञान नाही म्हणायचं बरं का, आणि आध्यात्मिक जे काही शिकते त्याला ज्ञान म्हणायचं, असा अर्थ ज्ञान या शब्दाचा आहे का? नाही, चुकीचा अर्थ आहे. मग ज्ञान म्हणजे काय? समर्थ रामदास स्वामीने सोपं केलंय. ते असं म्हणतात की पाहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. माझं मी जेव्हा मला बघते की मी म्हणजे ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, हे जेव्हा मी बघते त्याला म्हणतात ज्ञान. मग मी दासबोधामधली कुठली तरी एखादी ओवी, कुठलं तरी एखादं भजन, कुठली तरी एखादी रेसिपी, किंवा शाळेत माझी मुलगी जाऊन जे काही शिकते शाळेत, ते सगळं जे असतं नवीन शिकणं, लौकिकात मी देह म्हणून जन्म घेतल्यानंतर व्यवहारात, लौकिकात जे काही मी शिकते त्याला म्हणतात विद्या. त्याला म्हणतात विद्या. आणि ज्ञान म्हणजे जे माझं स्वरूप मला जाणून देत, त्या पद्धतीला, त्या शिकण्याला म्हणतात ज्ञान. आता ज्ञान या शब्दाचा अर्थ कळला की नाही आपल्याला? म्हणजे ज्ञानेश्वरी या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे ज्ञान आणि दुसरं आहे ईश्वरी. मग ईश्वर कळतो का आपल्याला? अजून एक वेगळं प्रवचन ठेवावं लागेल ईश्वर समजण्यासाठी. पण शब्दार्थ बघूया. शब्दार्थांवरनं बऱ्याच वेळा अर्थ उलगडतो. ईश्वरी म्हणजे ईश्वर, आणि ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे ईश, आणि ईश म्हणजे काय? अभ्यास करायला गेलं की कसं अवघड होतं बघा. ईश म्हणजे ईशनशीलत्व, जो ईशन करतो.
ज्याच्याकडे ईशनशीलत्व हा गुण असतो त्याला ईश्वर असं म्हणतात. मग ईशनशीलत्व म्हणजे काय? तर ईशनशीलत्व म्हणजे नियंत्रण, कंट्रोलर. तो भगवंत आहे ना, तो ईश्वर, तो सगळ्या गोष्टींचा कंट्रोलर आहे. कंट्रोलर. ही कंट्रोल्स, ही गव्हर्न्स एव्हरीथिंग. तो ठरवतो कसं काय असणार. हे ग्रह, तारे, नक्षत्र सगळे निर्माण झाले कोणी केले? आपण तयार झाले. साधी माझ्या घरी जर मी पोळी केली, माझ्या घरी जर मी पोळ्या केल्या, तर पोळ्या निर्माण करते मी असते. म्हणजे निर्माण करता तिकडे चैतन्य असं असावं लागतं. म्हणजे जर हे ग्रह तारे निर्माण झाले तर आपण निर्माण कसं होईल हो? तिकडे निर्माण करता पाहिजे कोणीतरी. आणि तो निर्माण करता म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे नियंता. तो नियामक आहे. तो रूल्स फॉर्म करतो. तो ठरवतो की वाऱ्याने व्हायचंच, अग्नीने तापायचंच. बघा, अथांग समुद्र आहे, अथांग. पाणी खोल आहे त्या समुद्रामध्ये. पण ते समुद्राचं पाणी कुठेतरी येऊन थांबतं की नाही किनाऱ्यावर? ते किनाऱ्यावर येऊन थांबणं हे कोणी ठरवलं? एवढं पाणी खोल ते येऊन थांबलं कोणी ठरवलं? ईश्वर. आणि माझ्या पोटामध्ये जठराग्नी आहे. मला भूक लागते ना, दुपारी 12 वाजता मला भूक लागते. माझं शरीर पण उष्ण असतं कारण आतमध्ये अग्नी आहे. आणि बरोबर 12 वाजता जठराग्नी पेटतो. मला भूक लागते आणि मग मी काय करते, मी गटा 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 पाणी पिते. आणि ते सगळं पाणी माझ्या जठरामध्ये, माझ्या पोटातच जातं ना. पण जठराग्नी विझतो का? बाहेर जो नियम आहे की जर अग्नीवर पाणी टाकलं तर अग्नी विझतो. पण माझ्या पोटामध्ये मी गटा 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 पाणी पिते तर जठराग्नी तसाच राहतो. कोणी ठरवलं हे सगळं? कोणी नियमावली केली या सगळ्याची? जो कोण ठरवतो त्याला म्हणतात ईश्वर. आता आपण परत या शब्दाकडे येऊया. ज्ञानेश्वरी. हे जे ज्ञान आहे, जे आपल्याला आपलं ज्ञान की माझं खरं स्वरूप काय आहे ते ठरवणार जर कोणी असेल, त्या ज्ञानाचं ठरवणारा जर कोणी असेल तर तो ईश्वर. ज्ञानाचा ईश्वर, ज्ञानाची ईश्वरी म्हणजे ही ज्ञानेश्वरी. म्हणजे मी जेव्हा या ज्ञानेश्वरीकडे जाते, मी या ग्रंथाकडे जाते, तेव्हा मी नाही ठरवू शकत की याच्यामधलं ज्ञान मला कळतंय का. मी कितीही म्हंटल मी पंडित आहे, मी हुशार आहे, मला मराठी कळतं, मग मी त्याचे अर्थ तर वाचू शकते ना. खंदारकर महाराजांची ज्ञानेश्वरी वाचावी, अतिशय सुंदर आहे. मग मला कळतं की स्वतः वाचल्यानंतर अर्थ वाचला की मला कळतो. अशा पद्धतीने असे विचार घेऊन जर मी त्या ज्ञानेश्वरीकडे गेले, कारण ती ईश्वरी आहे, ती ठरवणार आहे ते ज्ञान मला द्यायचं की नाही. म्हणून आपला भाव कसा हवा? संपूर्ण शरणागती हवी माझी स्वतःची, जेव्हा मी त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे जाते आहे. अजून एक ज्ञानेश्वरी हा शब्द आपण पाहिला. एक थोडासा क्लिष्ट विचार अजून एक घेणार आहे आणि मग एक छोटीशी कथा घेते, म्हणजे आपल्या मनाला बरं वाटतं. कथा ऐकली ना की आपण सगळे रमतो बरं का. म्हणजे आपण लहान मुलांना असं म्हणतो की कथा त्यांना ऐकायला आवडतात, पण नाही हा, हे खोटं आहे. आपल्या सगळ्यांना कथा आवडत असते ऐकायला. कोणी काहीतरी कथा सांगायला सुरू केली तर आपले कान म्हणजे आलेली गुंगी निघून जाते आपली. तर आपण एक कथा शेवटी घेणार आहोत आपल्या मनाला बरं वाटण्यासाठी. पण त्याच्या अगोदर एक क्लिष्ट विचार, कारण माझ्याकडे घड्याळ समोर आहे आणि मला 10 मिनिटं अजून दिसतायत. आपण अनुबंध चतुष्टय असा विचार घेणार आहोत. शब्द काही लोकांना नवीन असेल, काही अभ्यासू आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण नवीन लोकांसाठीच आत्ता बोलणार आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना परत ते ऐकावं लागणार आहे. काय आहे की ज्ञानेश्वरी हा एक ग्रंथ आहे. मग ग्रंथ हा शब्द तरी आपल्याला कळतो का? म्हटलं होतं ना की अभ्यास करायला गेलं की सगळी पंचायत होते. आणि घ्यावा ना वेळ, कशाला घाई आहे ते 9,000 ओव्या संपवायची. छान आनंद घ्यावा, सगळा अर्थ समजून घ्यावा आणि मग त्याचा अभ्यास करावा. कारण मग खरा अर्थ कळतो आणि अर्थ कळला की आनंद मिळतो. आपला विचार चालू होता की ज्ञानेश्वरी हा जर ग्रंथ असेल तर ग्रंथ म्हणजे काय. म्हणजे मी उद्या शमिकाने ठरवलं की काहीतरी मोठं
4-5 हजार ओव्यांचं काहीतरी लिहायचं, मला येतं लिहिता, मी जर लिहिलं मग तो म्हणजे ग्रंथ का? नाही ना. मग ग्रंथ म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवं. तर ग्रंथाचं डेफिनेशन बरं का, ग्रंथाचं डेफिनेशन सांगते की ज्या गोष्टीला अनुबंध चतुष्टय लागू पडतात किंवा अनुबंध चतुष्टय ज्याला लागू पडतात, जे फॉलो केलं असतं त्याला ग्रंथ असं म्हणतात. आपण सोप्या व्याख्या घेतोय, आपण शास्त्रीय भाषेत व्याख्या घेत नाहीयेत, आपण आपल्याला समजतील अशा भाषेमध्ये व्याख्या घेतोय. अनुबंध चतुष्टय असा शब्द मी वापरला. शास्त्र तो शब्द आपल्याला शिकवते. म्हणजे काय? अनु म्हणजे मागे मागे फॉलो करणं, आपण अनुचर म्हणतो बघा. अनुसंधान, मागे मागे जाणं, अनुचर, अनुदिनी त्याला फॉलो करणं. अनु म्हणजे मागे मागे जाणं. आणि आपला शब्द काय? अनुबंध. बंध म्हणजे बंदिस्त, बांधणं. आणि अनुबंध चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4. म्हणजे 4 गोष्टी फ्रेम केल्या आहेत. त्या 4 गोष्टी फ्रेम करून संपूर्ण ग्रंथ त्याच्या मागे 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 जातो. त्याला सोडून, ती चौकट सोडून तो ग्रंथ बाहेर जात नाही. चौकटीतच एका ग्रंथकाराला ग्रंथ निर्माण करावा लागतो. आणि त्या चौकटीला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. आणि प्रत्येक ग्रंथाला बघा अभ्यास करायला मजा येते. आणि आता जो आपण विचार घेतलाय की नाही अनुबंध चतुष्टयाचा, तो विचार कुठलाही ग्रंथ जेव्हा तुम्ही हात लावाल, कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात कराल, त्या ग्रंथांना अनुबंध चतुष्टय आहेच. मजा येते अभ्यासाला. अहो ग्रंथ सोडा, हरिपाठासारखे अभंग आहेत, त्या अभंगांना अनुबंध चतुष्टय लागू पडतात. ते सोडा, आपण रामरक्षा म्हणतो, प्रत्येकाला रामरक्षा पाठ आहे, त्याला पण या 4 गोष्टी लागू पडतात. त्या 4 गोष्टी म्हणजे 4 फ्रेम आहे, फ्रेम. त्या फ्रेमवर्क मध्ये सगळा विचार असतो. त्या फ्रेमवर्कला सोडून तो ग्रंथ बोलत नाही. ते फ्रेमवर्कची चौकट आपण कुठली आहे ती फक्त पाहूया. नावं उच्चारते, संपूर्ण विचार घेता येईल की नाही माहित नाहीये मला. चौकटीचा एक भाग आहे म्हणजे अधिकारी. अधिकारी म्हणजे ऑडियन्स, टार्गेटेड ऑडियन्स. काय ऑडियन्स समोर ठेवून ग्रंथकाराने तो ग्रंथ लिहिला आहे, आधीच सांगून ठेवलं असतं ग्रंथकाराने. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण दासबोधाचा अभ्यास जर सुरू केला, तर दासबोधाचा अधिकारी कोण आहे हे समर्थांनीच सांगितलंय, आपल्याला बुद्धी लावावी लागत नाही. फक्त एवढंच की आपल्याला अभ्यास करताना कष्ट मात्र घ्यावे लागतात, की हे अधिकारी आहे, की हे विषय आहे, की हे प्रयोजन आहे, ते आपल्याला शोधावं लागतं. आणि ते शोधताना मजा येते, त्यालाच म्हणतात अभ्यास. दासबोधाचा अधिकारी कोण आहे, कोणाला समोर ठेवून, हु इज द टार्गेटेड ऑडियन्स, कोणाला समोर ठेवून ग्रंथ लिहिलाय हे सांगताना समर्थ म्हणतात जो आळशी आहे, ज्याला भ्रांत झाली आहे, तो विसरलाय, भ्रांत, जो मूर्ख आहे, जो पडत मूर्ख आहे, सगळे लागू पडतात आपल्याला. त्यांनी काय करावं, तर त्याने दासबोध वाचावा असं समर्थ म्हणतायत. किंवा हरिपाठाचा आता नाव घेतलं मी, की हरिपाठ 27 अभंग आहेत फक्त. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची यदवारी उभा क्षणवरी, पाठ असतील आपल्यापैकी बऱ्याच लोकांना. त्याला पण अनुबंध चतुष्टय आहे. मग पहिलं 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 फ्रेमवर्क कुठलं आहे, टार्गेटेड ऑडियन्स. कोणासाठी लिहिलंय हे सांगताना ते असं म्हणतायत की हे असोनी संसारी जीवे वेगू करी. असू द्या ना, तुम्ही संसारात आहात, पण जिव्हेने नाम तर घेऊ शकता. मग अशा लोकांसाठी टार्गेटेड ऑडियन्स, संसारात असलेल्या लोकांनी हरिपाठ वाचावा. आता थोडासा अर्थ कळतोय की नाही आपल्याला, टार्गेटेड ऑडियन्स. मग आता आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार आहोत. मग ज्ञानेश्वरीचा ऑडियन्स कोण आहे हे सांगताना आपल्याला कष्ट नसतात. ते ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतच लिहिलेलं असतं, ते आपण समजून घ्यावं. आणि मग आपण चाचपडावं स्वतःला, की मी ऑडियन्स मध्ये बसतो का किंवा बसते का. एम आय द राईट पर्सन टू स्टडी ज्ञानेश्वरी. ते आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांमध्येच पाहूया, त्यांना काय सांगायचं आहे, कोणासाठी लिहिलंय. अधिकारी कोण आहे, अधिकारी ज्ञानेश्वरीचा. ते असं म्हणतायत, अहो त्यांचे वाचून दाखवते, त्यांच्या शब्दात वाचून दाखवते ओळी, म्हणजे अर्थ कळेल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, अहो अर्जुनाची पंक्ती ते परसिणा योग्य होती, तीही कृपा करोनी संती अवधान द्यावे. थोडंसं अवघड वाटलं परत, कारण ज्ञानेश्वरी आहेच अवघड, आपण निवडली आहे ज्ञानेश्वरी वाचायला.
ते असं म्हणतायत की तुम्ही अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याच्या अधिकाराचे असाल. आता श्रवण करायचंय, कारण भगवद्गीता कोणी सांगितली? भगवंत श्रीकृष्णांनी. आणि ती ऐकली कोणी? की अर्जुनाने ऐकली. म्हणजे अर्जुनाचा अधिकार काय आहे? की डायरेक्ट भगवंताकडनं श्रवण होतंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की अर्जुनाच्या पंक्तीत जर श्रवण करायचं असेल तर अर्जुनाच्या पंक्तीत जाऊन बसण्याच्या अधिकाराचे तुम्ही असाल तर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. आता प्रत्येकाने ठरवायचं आहे प्रत्येकाचा अधिकार काय आहे तो. आणि अर्जुन कसा होता हे सांगताना खुद्द ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत की जो शुद्ध सुमन सुमती, शुद्ध, त्याची बुद्धी शुद्ध आहे. शुद्ध, प्रत्येकाने विचार करावा की माझी बुद्धी शुद्ध आहे का? सुमन, ज्याचं मन सुमन, चांगलं मन. काय काय चालू असतं माझ्या मनामध्ये, काय काय लोकांबद्दल विचार करते मी, काय काय नको नको ते चाललं असतं. नशीब ते लोकांना ऐकू येत नाही माझ्या मनात काय चालू असतं ते. मग जर ज्ञानेश्वरी मला वाचायची असेल आणि ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की अर्जुनाच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा तुझा अधिकार असेल ना, तरच तू ज्ञानेश्वरीचा अभ्यास कर. आणि अर्जुन कसा आहे तर शुद्ध, सुमन, सुमती, अनिंदकू. वाचते मी. ते असं म्हणतायत, या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्य ही परी तया प्रती, चावडी जे सुखे. अवघड आहे, सोपे नाही आहेत, ओव्या सोप्या नाही आहेत ज्ञानेश्वरी मधल्या. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की जर कसा आहे तो, कसा आहे? शुद्ध, सुमन, सुमती, अनिंदक. प्रत्येक गोष्टीवर एक वेगळं प्रवचन होईल. अनिंदक म्हणजे कोण आहे? अनिंदकू म्हणजे कोण? जो वेदांची निंदा करत नाही, जो वेदांमधले विचार त्याला प्रमाण आहेत, जे संतांचे विचार ज्याला प्रमाण आहेत, ज्याला गुरूंचे विचार प्रमाण आहेत, ज्याला सज्जनांचे विचार प्रमाण आहेत, त्याला म्हटलंय अनिंदकू. मग मी अनिंदकू आहे का? मला या सगळ्यांचे विचार माहिती तरी आहेत का? फॉलो करण्यासाठी माहिती तरी आहेत का मला? मग आपण प्रत्येकाने ठरवायचं आहे की आपण ज्ञानेश्वरी वाचण्याचे अधिकारी आहोत की नाही. एवढं सगळं फक्त एका चौकटीबद्दल. आपण चौकटीचा अनुबंध चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4, अनुबंध, बंध म्हणजे बंधन. एक आपण पाहिलं बंधन, अधिकारी, टार्गेटेड ऑडियन्स कोणाचा आहे ते सांगितलेलं असतं ग्रंथामध्ये. दुसरं विषय, विषय म्हणजे टॉपिक. काय बोलतोय ग्रंथ? कारण प्रत्येक ग्रंथ जो असतो त्याचा एक मुख्य टॉपिक ठरला असतो बोलण्यासाठी. ग्रंथ काय, ग्रंथकार म्हणजे संत जे आपले आहेत, ज्यांनी ग्रंथ निर्माण केले, ते वेडे नाही आहेत, बोलत सुटले नाहीत काही, पण त्यांना माहिती होतं काय बोलायचंय. टॉपिक ठरला असतो आणि त्या टॉपिकला धरून ते बोलतात. टॉपिक ठरला असतो, त्याचं फळ ठरलं असतं. प्रत्येक ग्रंथाचं आपापलं फळ आहे बरं का. आता सगळाच विचार नाही ना घेऊ शकत एका तासामध्ये. मी फक्त त्याचे उल्लेख करते की त्या अनुबंध चतुष्टयामधले 4 जे बंधन आहेत त्याचा उल्लेख फक्त करते. एक आम्ही सांगितलेलं आहे अधिकारी, दुसरा आहे विषय, विषय म्हणजे टॉपिक, कशाबद्दल ते मुख्य बोलतंय. जसं दासबोध, दासबोधाचं टॉपिक काय आहे ते सांगताना समर्थ म्हणतात, भक्तीचे योगे देव, भक्ती जर केली तर त्याच्या योगेने तुम्ही देवाला जाऊन मिळाल. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. या ग्रंथामध्ये काय आहे, काय विषय आहे, समर्थांनी सांगून ठेवलंय. तसंच विषय म्हणजे काय, हा विषय कुठला आहे ज्ञानेश्वरीचा. मग त्याचं प्रयोजन, प्रयोजन म्हणजे फळ. आता फळ नसेल, रिटर्न गिफ्ट हल्ली खूप चालतं. आपण कोणाच्या तरी घरी गेलो तर काहीतरी गिफ्ट देतो आणि रिटर्न गिफ्ट घेऊन येतो. तर रिटर्न्स, प्राप्तव्य, काहीतरी हवं की नाही. म्हणजे ग्रंथ वाचणार, मग मिळणार काय, म्हणजे फळ. काय प्राप्त होणार आपल्याला हा ग्रंथ वाचल्यानंतर, ते म्हणजे प्रयोजन. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलंय. एक फक्त ओवी घेतीये जो विषय पण सांगतोय आणि प्रयोजन, प्रयोजन म्हणजे फळ. स्वतः ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की येथ अविद्या नाशू हे स्थळ. वा, सुंदर. विषय काय आहे, विषय येथ, येथ म्हणजे इथे, इथे म्हणजे कुठे, ज्ञानेश्वरी मध्ये. येथ अविद्या नाशू हे स्थळ. इथे या ग्रंथामध्ये जर तुम्ही राहिलात
टिकलात तर अविद्येचा नाश होतो. अविद्या, मला विद्या प्राप्त असते. अविद्या म्हणजे घोर अज्ञानात मी असते, मी देह आहे, हे अज्ञान मला असतं, त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. आणि अविद्या नाशू हे स्थळ. जर तुम्ही इथे टिकलात, बघा त्याचा विषय काय आहे. आणि पुढे असं ते म्हणतायत की तेणे मोक्ष पादन हे फळ. वा, काय मिळणार आपल्याला? ज्ञानेश्वरीत टिकलो तर मोक्ष, मोक्षाची प्राप्ती हा ग्रंथ आपल्याला करून देणार आहे. येथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्ष पादन हे फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान, या दोघांसाठी साधन जर काही असेल ते फक्त ज्ञान हे साधन आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचणं हे भाग आहे. त्याचा पुढचा विचार आपण आता करू शकत नाही, कारण एक तर वेळ संपतीये. आणि असं मी म्हंटल होतं की खूप काही ऐकल्यानंतर आणि हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे, असं ऐकल्यानंतर मनाला वाईट वाटतं. आणि असं वाटतं बापरे आपण काहीच करत नाही, मग ज्ञान कसं होणार? पण एक छान कथा, सौम्य, मनाला बरं वाटेल अशी कथा घेऊया. आणि मग थांबते. कथा लहानच आहे. ती कथा अशी आहे, ती जशी ऐकली, मी मंदाताईंकडनं ऐकली बरं का. मंदाताईंचं नाव घेऊन सांगते, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकते. माझ्या सद्गुरूंचं नाव हे सगळं त्यांच्याकडनं शिकतोय आम्ही. त्यांचं स्मरण करून जी कथा मंदाताईंकडनं ऐकली ती अशी आहे. त्यांनी असं गोड त्यांच्या भाषेत ऐकावी बरं ती, तुम्ही ऐका अमृतबिंदू उपनिषद युट्यूबवर. त्या त्यांनी अशी कथा सांगितली. एक फादर होते, फादर चर्च मधले, पादरी म्हणजे चर्च मधले पौरोहित्य करणारे किंवा पुजारी. जुनी कथा आहे, 300-400 वर्षाची पूर्वीची असेल. आणि ते पादरी होते म्हणजे फादर होते. आणि त्या फादर मोठमोठ्या असेंब्लीज म्हणजे खूप मोठमोठे सभा ते घेत असत पूर्वीच्या काळी. आणि खूप लोक त्या सभेला ऐकायला येत असत. आणि एकदा त्या फादरना असं वाटलं की आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आज करून बघूया. आणि आपण काय करूया की आपण एक छोटासा मुलगा, एक 8-10 वर्षाचा मुलगा आपण निवडूया. आणि आपल्याला जे काही त्या सभेमध्ये बोलायचं आहे ते सगळं, माझं ते जे वक्तृत्व काय बोलायचं जे आहे ते सगळं त्या मुलाला शिकवूया. म्हणजे काय होईल की तो जो मुलगा आहे तो त्या दिवशी ती असेंब्ली किंवा ते जे सभा तो कंडक्ट करेल. आता सभा मोठी आहे, खूप मोठी जबाबदारी असते त्या पुजाऱ्यांवर, त्या पौरोहित्य करणाऱ्यांवर. पण ते अतिशय चाणाक्ष असं एक मुलगा ते निवडतात. आणि त्या मुलाला बोलवतात आणि संपूर्ण ट्रेनिंग त्या मुलाला देण्यात येतं बरं का. म्हणजे की बोलायचं काय आहे, 1.5-2 तासाचं जर ती सभा असणार आहे तर काय भगवंताबद्दलच बोलायचं असणार आहे तिथे. काय बोलायचं हे सगळं शिकवलं जातं. आणि ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं जातं बघा त्याला. बोलायचं कसं, चालायचं कसं, उभा कसं राहायचं, पॉझेस कसे घ्यायचे, त्या व्यासपीठावर वर जाताना कसं जायचं, लोकांकडे कसं बघायचं, हातवारे कसं करायचे, नजर कशी ठेवायची, हे सगळं शिकवलं जातं त्या मुलाला. आणि मुलगा बघा, लहान मुलं पटापट शिकतात सगळं. सगळं बरोबर तो मुलगा शिकतो. तो दिवस उजाडतो, त्या सभेचा दिवस उजाडतो. आणि हा मुलगा जातो ना व्यासपीठावर, आणि त्या व्यासपीठावर तो उत्तम कामगिरी करतो. त्याला ज्या पद्धतीने शिकवलं असतं, तो भगवंताबद्दल बोलतोय कारण बोलणारे फादर आहेत. जे त्याला शिकवलेलं असतं त्या भगवंताबद्दल ते सगळं तो बोलतो. इतकं सुंदर बोलतो, इतकं सुंदर बोलतो की येणारे जे जनसमुदाय असतात ते अक्षरशः वेडे होतात. म्हणजे त्यांच्या हातामध्ये जे काही फुलं आहेत, हातामध्ये जे काही पैसे आहेत ते सगळं त्याच्यावर उधळतात की हा मुलगा काय सुंदर बोलतोय. आणि ती सभा संपते. ती सभा संपते आणि त्या सभेमध्ये एवढे लोक आलेले असतात. त्याच्यापैकी एक माणूस जो असतो तो माणूस बॅक स्टेज मागे जाऊन त्या लहान मुलाला भेटतो. आणि त्या लहान मुलाला असं विचारतो, अरे तू जे काही बोललास आत्ता त्या सगळ्याचा अर्थ तुला कळला का? आणि तो मुलगा म्हणतो, नाही मला अर्थ काहीच नाही कळला, मला जे शिकवलं गेलंय ते मी बोललो. आता आपल्याला या कथेवरनं काय शिकायचंय बघा. जरी त्या मुलाने अज्ञानामध्ये, त्या मुलाला काहीच कळत नव्हतं तरी तो बोलत होता. पण तो मुलगा लहान आहे, वयाने लहान आहे, ज्ञानाने लहान आहे. पण त्याच्या समोर असणारा जो जनसमुदाय होता ते वयाने मोठे होते. त्यांना सगळ्या पद्धतीचं ज्ञान होतं. म्हणजे हा काय बोलतोय ते समोरच्याला कळतंय कारण ते मोठेत, म्हणून त्यांना त्याचा अर्थ कळलाय. आता इथं या मुलाच्या ठिकाणी, अज्ञानी मुलाच्या ठिकाणी आपण आहोत. आपण जे काही बोलतो, जे काही वाचतो त्याचा काहीच अर्थ आपल्याला कळत नसतो. नसे ना कळेनात, नसू देत. नाही कळलं तरी चालेल पण वाचा.
कारण ज्याच्यासाठी आपण वाचतोय, ज्यांचा ग्रंथ आपण वाचतोय, त्यांना ते कळतंय की आपण ते वाचतोय, आणि ती कृपा, होणारा परिणाम हे समोरच्यावर होईल. होणारा परिणाम हा ईश्वरावर होईल, आणि ईश्वरावर परिणाम झाला की तो आपल्यावर कृपा करेल. म्हणून आपण जरी कळलं नाही, जरी अवघड वाटलं, तरी अभ्यास सोडायचा नाहीये, आपल्याकडनं अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. आणि असं केलं तरच दैनंदिन लाईफमध्ये, दैनंदिन जे आपण रोजचं जीवन जगतोय त्याच्यामध्ये हे आपण प्रॅक्टिकॅलिटीवर वापरू शकतो. आपलं अज्ञान कमी होईल आणि हळूहळू माझं स्वस्वरूप, खरं माझं ज्ञान माझं मला होईल. आणि एवढं सगळं ही ज्ञानेश्वरी देण्याचं काम करते आहे. एवढ्यावरच मी थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ.